एक जर ग्रुप तयार करता आला, की जेणेकरून याच्यापुढे जर असे काही इव्हेंट्स होतील, जे पालकांसाठी उपयुक्त असतील, तर त्या सगळ्या इव्हेंट्सची माहिती तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर आम्हाला देता येईल. त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा ग्रुप तयार करत आहोत. पण त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही आहे. मी आता अ, अ, आपल्या चॅट बॉक्समध्ये एक लिंक शेअर करत आहे. त्या लिंकला क्लिक करून जर तुम्हाला या पालकांच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल किंवा अपडेट राहायचं असेल या इव्हेंट्सविषयी, तर या ग्रुपला तुम्ही या लिंकला तुम्ही क्लिक करून त्या WhatsApp ग्रुपचे मेंबर बनू शकता आणि मग त्याच्यापुढे याच्यानंतर ज्या काही ॲक्टिव्हिटी होतील आपल्या पालकांच्या संदर्भात किंवा मुलांच्या संदर्भात, त्या सर्व ॲक्टिव्हिटीजची माहिती आम्ही त्या एका प्लॅटफॉर्मवर देऊ. त्याच्यामुळे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. अ, असं बरीच आहे म्हणतात, की कळ्या उमलताना नो, असा कुठलाच ग्रुप नाहीये. आपल्या ग्रुपचं नाव आहे पॅरेंटिंग मॅटर्स. मी पुन्हा ग्रुपचं नाव टाकते. पॅरेंटिंग मॅटर्स असं आपल्या ग्रुपचं नाव आहे. तर आणि हा आत्ताच आपण तयार केलेला आहे. तर जी लोकं इंटरेस्टेड आहे त्यांनी या लिंकला क्लिक करायचं आहे किंवा तुमची जर मित्रमंडळी असतील आणि त्यांना वाटत असेल, की नाही आपण काम करायला हवं. आपल्या मुलांसाठी आपण आणखी शिकायला हवं, तर तुम्ही त्यांना सुद्धा रेकमेंड करू शकता, की या ग्रुपला जॉइन झालेत. तर त्यांच्या ज्या काही समस्या असतील पुढे पण, तर त्या समस्यासुद्धा सोडवण्यासाठी आपण नेहमीच त्यांच्यासाठी अवेलेबल असू. तर या सत्रामध्ये जी काही लोकं आता आपल्यासोबत आहेत वक्ता म्हणून, ती सर्व लोकं तिथे जॉइंट असतील आणि तुम्हाला जी काही मदत करता येईल ती सर्व मदत आपण त्या एका प्लॅटफॉर्मवर देण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे अपडेट करणं तुम्हाला आणि सोबतच तुमच्या अडचणींसाठी काय-काय करता येईल तेवढं सगळं आपण आपल्या लेव्हलला करणं, असं करता येईल. याच्याही पलीकडे जर तुम्हाला असं असेल, की लिंक क्लिक करून समजा तुम्ही जॉइन होऊ शकत नसाल, तर मी इथे तुम्हाला माझा नंबर देते आहे. तर तुम्ही माझ्या नंबरवर मला एक मेसेज पाठवू शकता, आय एम इंटरेस्टेड आणि मग मी तुम्हाला ही लिंक पर्सनली पाठवेल. ती लिंक तुम्हाला पर्सनली पाठवल्यानंतर तुम्हाला ती लिंक जॉइन करता येईल. तर कोणताही तुम्हाला ऑप्शन जे सोपं वाटेल ते ऑप्शन तुम्ही करू शकता. तर हा 9175628744 हा माझा नंबर आहे, WhatsApp नंबर आहे. या WhatsApp नंबरवर फक्त तुम्ही आय एम इंटरेस्टेड असं लिहून पाठवायचं आहे. मग मी तुम्हाला ती लिंक पर्सनली पाठवेल किंवा अदर वेनी कसं तुम्हाला जॉइन करता येते तसं मी करून घेईल तुम्हाला. तर त्यासाठी एकतर तुम्ही लिंक क्लिक करून लगेच जॉइन होऊ शकता किंवा मग मला मेसेज करून या नंबरवर मला पर्सनल मेसेज करून सुद्धा तुम्ही या ग्रुपला जॉइन होऊ शकता. तर आता आपलं सेशन संपणार नाही आहे. ही शृंखला पुढे आपण आणखी चालवणार आहोत. आपल्यासोबत आहार तज्ञ असणार आहेत, पेडियाट्रिशियन्स असणार आहेत, गायनाकॉलॉजिस्ट असणार आहेत पुढे. म्हणजे ही शृंखला आणखी वाढणार आहे. पण तोपर्यंत तुमच्याकडनं आणखी काही सुझाव येतात का? आणि तुम्हाला आणखी जर काही आवश्यकता असेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सर्व्ह करण्यासाठी महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद अ, नेहमीच अग्रेसर राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही हा एक छोटेखानी ग्रुप तयार करणार आहोत. तर आत्ता मी दिनेश सर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर दिनेश नेहते ज्यांचं एक सत्र आपण याच्या अगोदरच झालेलं आहे, ज्यांची ओळख सुद्धा मी तुम्हाला करून दिलेली आहे या अगोदर. तरीसुद्धा एक छोटेखानी ओळख तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मी करून देऊ इच्छिते. डॉक्टर दिनेश नेहते हे फिजिक्स विषयातले डॉक्टर आहेत. पण मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी सतत त्यांची धडपड आहे आणि त्यासाठी इनरिच लर्निंग नावाचं फाउंडेशन आहे, ज्याचे ते स्वतः फाउंडर आहे. आणि पालकांना आणि त्या मुलांना मार्गदर्शनाचे काम डॉक्टर दिनेश नेते करत असतात. एक जवळपास 8,000 ते 10,000 पालकांना व मुलांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. कार्यशाळा सुद्धा त्या पालकांसाठी घेत असतात.
पुण्यामध्ये त्यांचं इनरिच लर्निंग फाउंडेशन आहे, ज्यामध्ये काउन्सिलिंगचं सुद्धा काम डॉक्टर दिनेश नेहते पाहतात. आणि महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष म्हणून ते सध्या आता काम बघत आहेत. तर महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद नेमकी काय आहे? आणि खरं तर महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या म्हणजे सहाय्याने आम्ही हा सगळा पालकांसाठीचा हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आम्ही जो उभा केला आहे, निशुल्क जो उभा केलेला आहे, तो फक्त पालकांना याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून. तर ही परिषद काय आहे, तिचं काम काय आहे आणि जर तुम्हाला या परिषदेमध्ये जॉइन करायचं असेल, तर तुम्ही करू शकाल काय? किंवा काय-काय असतील पुढच्या अपॉर्च्युनिटीज, तुम्हाला काय संधी असेल किंवा तुम्हाला यातून काय फायदा होईल? या सगळ्या बाबतीत आपल्याशी दिनेश नेते सर संवाद साधणार आहेत सुरुवातीला. सुरुवातीचे 5 ते 10 मिनिटं ते आपल्याशी परिषदेविषयी बोलतील आणि सांगतील की परिषद काय आहे ना तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तरच आम्ही Google फॉर्मची लिंक देऊ, तिथे तुम्ही जॉइन करू शकता. तुम्हाला इंटरेस्ट नसेल तरी पुढचे सगळे सत्र तुम्ही जॉइन करू शकणार आहात आणि इंटरेस्ट असेल तरी सुद्धा जॉइन करू शकणार आहात. त्याच्यामुळे कुणालाही इथे दबावात आम्ही किंवा पब्लिसिटी करण्याचा वगैरे असं काही कारण नाही. काही पालकांची आम्हाला रिक्वेस्ट आली पर्सनली, की ते आम्हाला म्हणाले, की आम्हाला याच्यामध्ये यायचं आहे आणि आम्हाला कसं अपडेट राहता येईल या सगळ्या इव्हेंट्सचा, तर आम्हाला मार्ग सांगा. त्याच्यामुळे आम्ही हा एक छोटासा मार्ग त्यांच्यासाठी निवडला आहे. तो नक्कीच तुम्हाला अ, कदाचित तुमच्यासाठी तो एक चांगला वरदान ठरू शकेल असं म्हणायला हरकत नाही. तर दिनेश नेते सर, मी तुम्हाला विनंती करते, की परिषदेबद्दल एक थोडक्यात 5 ते 7 मिनिटं आपण सांगावं आणि नंतर आपण थेट आपल्या सत्राला सुरुवात करूया. दिनेश सर. थँक्यू कल्पना. मी स्लाइड शेअर करतोय आता. ओके सर. दिसतंय सगळ्यांना? स्लाइड दिसतात? हो सर, हो. ओके. सो आपण सुरुवात करूया. आधी परिषदेची ओळख देतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सो परिषद ही महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद ही बाल शिक्षणासाठी स्थापन केलेली परिषद आहे. त्याची स्थापना 14 नोव्हेंबर 1994 ठाणे येथे प्राध्यापक रमेश पानसे यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यावेळेला सरांना बऱ्याचशा गोष्टी बाल शिक्षणातल्या ज्या लक्षात आल्या, अनुताई वाघ यांच्या कोसबाडच्या शाळेमध्ये ते गेलेले असताना किंवा तिथं काम करत असताना त्यांच्या बाल शिक्षणाबद्दलच्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यातून काही लोक म्हणजे जवळजवळ 150 लोक एकत्र येऊन त्यांनी ही महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद स्थापन केली. तर परिषद काय नक्की करते हे समजण्यासाठी मी थोडस आधी हे बाल संगोपन आणि बाल शिक्षण याच्यातला फरक सांगणार आहे. त्याआधी मला एक्नॉलेज करायचं आहे की आता आपल्या सेशनमध्ये आमच्या अध्यक्षा अलका बियाणी, ज्या धुळ्याच्या एका शाळेच्या संस्थापक आहेत. त्याच्यानंतर DM कस्तुरे सर हे उपाध्यक्ष, जे इचलकरंजीच्या एका शाळेचे संस्थापक आहेत. तसेच डॉक्टर BG बोकील हे बालकृष्ण बोकील हे नेहमी अटेंड करत असतात आपले सेशन्स, ते आमचे उपाध्यक्ष आहेत. सुषमा पाध्ये यांना तुम्ही ऐकलेलं आहे, ते आमच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर कल्पना ही चंद्रपूर शाखा बघते. सो असे अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये परिषदेचे केंद्र आहेत आणि त्या केंद्रामार्फत आम्ही काम करत असतो. सो अगदी थोडक्यात स्ट्रक्चरची माहिती मी तुम्हाला दिली. आता आपण बघूया बाल संगोपन आणि बाल शिक्षण हे समजणं खूप महत्वाचं आहे. सो बाल संगोपन याच्यामध्ये आपण एवढं बघूया की तिथं अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता, स्वच्छता या गोष्टी ज्या पालकांनी शिकलेल्या असतात आतापर्यंत किंवा ज्या परंपरागत आपल्याला कळत असतात आणि आपण त्या पाळत असतो लहानपणी, त्याला मी बाल संगोपन म्हणतोय. ज्याच्यामध्ये
साधारणपणे 5 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण संगोपनात ठेवणं अपेक्षित असतं किंवा ते करत असतो. आतापर्यंत आपण त्याच पद्धतीने बघत आलो होतो. नंतर गोष्टी बदलल्या आणि आपल्याकडे बालवाड्या, अंगणवाड्या, त्याच्यानंतर प्ले ग्रुप अशा गोष्टी सुरू झाल्या. तर हे जे सगळे जागा आहेत की जिथं आपण बालकांना पाठवतो. साधारणपणे 3 वर्षाच्या पुढे बालशिक्षण फॉर्मली आपल्याकडे आहे. ज्याच्यात आपण प्ले ग्रुप, अंगणवाडी, बालवाडी वगैरे असं म्हणूया. सो तिथं काय अपेक्षित आहे आणि तिथं काय होतंय याच्यातला जो विरोधाभास दिसतोय कन्सेप्ट मधला, त्याच्यासाठी काम करण्यासाठी म्हणून परिषदेची स्थापना झाली आहे. की शिक्षणामध्ये शारीरिक, भाषिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडणं हे महत्वाचं आहे. म्हणजे संगोपनात आपण फक्त सुरक्षितता एवढाच एक भाग बघतोय, पण हे विकास घडतायत का नाही याच्याकडे लक्ष देणं आणि ते करवून घेणं हा जो भाग आहे तो शिक्षणाचा आहे. सो बालशिक्षण, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद हे वय साधारणपणे 2-3 पासून तर 8 वर्षापर्यंत याला आपण बालशिक्षण म्हणतो, ज्याच्यामध्ये अजून बालकांच्या क्षमता विकास पूर्णपणे झालेला नसतो. मी थोडक्यात काही माहिती देईल, जास्त खोलात जाणार नाहीये. पण भाषा समजल्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. अनुभव आल्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. या काही शास्त्रीय गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट जी महत्वाची म्हणजे मेंदूचं एक कार्य आहे. विशिष्ट प्रकारे मेंदू तयार होत असतो आणि मेंदू काम करत असतो. आणि मेंदूच्या मार्फतच आपलं सगळं शिक्षण होत असतं. त्याच्यामुळे जोपर्यंत मेंदू कसा शिकतोय आणि मेंदूला पूरक शिक्षण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बालकांचं व्यवस्थित शिक्षण होत नाही किंवा मेंदूला त्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याचे लॉंग टर्म परिणाम होऊ शकतात की शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट जर सांगायची झाली तर मेंदू हा ताणविरहित आणि आनंदी वातावरणात चांगला शिकतो. त्याच्यामुळे बालपणी तुम्ही ज्यावेळी त्यांना स्पर्धा, बक्षीस शिक्षा, त्याच्यानंतर त्यांना अभ्यासाचा ताण ह्या गोष्टी ज्यावेळी द्यायला सुरुवात करतात त्यावेळी ऍक्च्युली आपण त्यांच्या मेंदूंना शिणवतोय आणि त्याच्यामुळे मेंदूला पुढे त्रास होण्याची शक्यता आहे. याच्यात एक बिल्डिंग ब्रेन आर्किटेक्चर असं म्हटलंय, म्हणजे मेंदू घडण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी असतात त्याचा जो पाया आहे तो या वयात तयार होत असतो आणि तो करून घेणं हे खूप महत्वाचं असतं. सो या विचारातून शास्त्रीय बालशिक्षण शाळांमध्ये व्हावं या विचारातून महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेची स्थापना झाली आणि अनेक कामं सुरू झाली. सो याच्यात एक सातत्याने जे चालू आहे आमचं काम, त्याच्यामध्ये म्हणजे वर्षातनं एकदा आपली अधिवेशन असतं, ज्याला राष्ट्र पातळीवर, महाराष्ट्र राज्य पातळीवर आपण अधिवेशन घेतो. मराठी मीडियम मधून असतं. याच्यात अनेक तज्ज्ञ आणि अनेक ठिकाणचे शिक्षक हे त्यांचे जे रिसर्च असतात, त्यांच्या जे अनुभवातनं किंवा ऍक्च्युली कृतीतनं किंवा प्रयोगातनं त्यांनी जे काही शिकलेलं असतं, मुलांच्या बरोबर शिकताना आलेले अनुभव, त्याच्यावरचे रिसर्च पेपर तयार करून ते इथं मांडतात. आणि अशा प्रकारे ते काम असतं जे वर्षातनं एकदा आम्ही हे घेत असतो. नंतर शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घडत असतात. त्यानंतर आम्ही एक बालशिक्षणाची ज्ञानगंगा म्हणून एक पुस्तकांची, बुकलेट्सची एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये असे बालशिक्षणाशी संबंधित अनेक छोटे छोटे लेख त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यातनं खूप माहिती मिळू शकते. सो थोडक्यात महाराष्ट्र बालशिक्षण हे शिक्षण व्यवस्थित होण्याच्या दृष्टिकोनातून काम करते आणि त्याचबरोबर शासनाला वेळोवेळी वेगवेगळे सजेशन करत असते. स्वतः पानसे सर शिक्षणक्रम, अभ्यासक्रम याच्याशी संबंधित जे काय गव्हर्नमेंटचे डिस्कशन्स असतात त्यांच्या कमिटीज मध्ये बऱ्याच ठिकाणी ते असतात आणि त्यांचे सल्ले दिलेले असतात. आत्ता आपल्याकडे त्याच्यामुळे बदल घडायला सुरुवात झाली आहे, जिथं ज्ञानरचनावाद किंवा रचनावादी शिक्षण पद्धती त्याचा प्रसार व्हायला सुरुवात झालाय. अनुभवाधारित शिक्षण जे काय आहे त्याचा प्रसार व्हायला सुरुवात झालाय, जे मेंदूला पूरक असं शिक्षणाची पद्धती आहे, म्हणजे अनुभवातनं शिकवणं. ही थोडक्यात होती महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेची माहिती. मला खात्री आहे की बाल शिक्षणाशी म्हणजे मुलांच्यावर प्रेम करणारे आणि बाल शिक्षणाची माहिती असणारे किंवा माहिती करून घेणारे अनेक लोक या कार्यक्रमात सहभागी होतील. आम्ही जो ग्रुप तयार केलेला आहे त्याच्यावर तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्याच्यावर तुम्ही सांगा की तुम्हाला मेंबर व्हायचं आहे, तुम्हाला मेंबरशिपचा फॉर्म मिळेल. मेंबरशिप अगदी कमी किमतीत असते आपली, त्याच्यामुळे तुम्ही सहजपणे मेंबर होऊ शकता. तुम्ही लाईफ मेंबर होऊ शकता. तर त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या फॉर्म भरून तो पाठवायचा आहे आणि मग
परिषदेने घेतलेल्या सगळ्या कार्यक्रमांच्या तुम्हाला माहिती मिळत राहील आणि तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. सो आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या विषयाला. सर एक मिनिट. हा. मी आपला जो परिषदेचा Google फॉर्म आहे तो शेअर केलेला आहे. चॅट बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे. WhatsApp ग्रुप ही वेगळी गोष्ट आहे आणि परिषद जॉइन करणं ही वेगळी गोष्ट आहे. या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर परिषदेचे मेंबर नसाल तरी सुद्धा तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता आणि WhatsApp ग्रुप जॉइन झाला म्हणून परिषदेचे मेंबर झालंच पाहिजे असा सुद्धा अट्टहास नाही. पण ज्यांना लाईफ टाईमसाठी परिषदेमध्ये काम करायचं आहे, यायचं आहे, ती लोकं हे फॉर्म भरू शकतात आणि हा फॉर्म भरून स्वतःला एनरोल करू शकतात. काय मला वाटतं एक नॉमिनल 300 ते ₹350 त्याची फीज असेल आणि मग ते लाईफटाईम दरवर्षी त्याचा रिन्यूअल होतं. तर त्या पद्धतीने ते काम करू शकतात. आतापर्यंत सर आपल्याकडे 20 लोकांनी लिंक हिट करून पालक आतापर्यंत जॉइन झालेले आहे व्हेरी WhatsApp गुड. ग्रुपला. तर व्हेरी तो आपल्यामध्ये असलेली उत्कंठा खरंच आम्हाला त्याचा आदर आहे आणि उत्तम पालक होण्यासाठीची धडपड याचा सुद्धा मी सन्मान करतो. तर असं काही नाहीये, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुद्धा ही लिंक शेअर करू शकता, याची माहिती देऊ शकता आणि अनेक लोकांना एक उत्तम पालकांची एक चळवळ आपण परिषदेच्या मार्फत उभी करूया. दिनेश सर विनंती करते की आपलं सेशन आता आपण सुरू करावं. थँक यू. ओके. मुलांच्या आवडी-निवडी याच्यावर आपण आज बोलणार आहोत. आजचं सेशन थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने घेणार आहे कारण आज मी तुमच्या समोर एक्सपर्ट म्हणून न येता अभ्यासक म्हणून येतोय, की ज्याच्यात या विषयावर मी बराच अभ्यास केलाय आणि तो अभ्यास मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून त्याच्या शेवटी यातले जे कोणी अजून अभ्यास केलेले लोक असतील त्यांनी त्यांची मतं टाकावी, याच्यासाठी आपण चर्चेतून जाऊया शेवटी. सो सुरुवातीला मी सगळं माझ्या अभ्यासातून काय आहे ते मांडतोय आणि मग आपण पुढचं बघूया. सो बेसिकली आपण नेहमी पटकन म्हणत असतो की मुलांच्या आवडी-निवडी. सो याच्यामध्ये आवडी आणि निवडी असे दोन शब्द आले. आवडी हा एक भाग आहे, म्हणजे आवड हा एक भाग आहे आणि निवड हा दुसरा भाग आहे. हे काय असेल, आवड का निवड? पटकन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जर 1 किंवा 2 असं टाकलं तर मला कळायला मार्ग होईल. ही आवड असेल का निवड असेल? आवड म्हणजे 1 आणि निवड म्हणजे 2. ओके, गुड. सो बहुतेक लोकांना ही आवड आहे असं वाटतं आहे आणि आपल्या आवडीची गोष्ट असते. आंबा हा असंच फळ आहे की जे युनिव्हर्सली आवडतं. म्हणजे मी फार कमी लोक अशी पाहिलेली आहेत की ज्यांना आंबा आवडत नाही. सो तिथं खूप लोकांचा तो आवडीचा पदार्थ आहे. पुढे जाऊया आपण की हे जे दोन शब्द आपण पाहिले त्यांच्याबद्दल जरा चर्चा करूया की आवड ही कशी ठरते किंवा आतापर्यंतच्या माझ्या वाचण्यामधून आवडीचा भाग कशाशी संबंधित येतो असं ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी लक्षात येतं की तो मनाचा भाग आहे. म्हणजे मला ती छान वाटते, आवडते, मला त्याच्यातनं आनंद होतो. हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण मनाशी जोडत असतो, भावनांशी जोडत असतो. त्याच्यामुळे माझ्या भावना फुल्लित होतात, मला आनंदी वाटतं, मला प्लेजरेबल वाटतं. सो तो भावनांशी संबंधित शब्द आहे. आणि अगदी याच्याकडे जर गेलं खाण्यापिण्याच्या आवडीकडे तर आवडी या गोष्टी अॅनिमलिस्टिक प्लेजरकडे जाणाऱ्या आहेत. म्हणजे अन्न, पाणी आणि वासना या 3 बेसिक गोष्टी की ज्या आवड निर्माण करतात. हंगर आणि लस्ट असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे अभ्यासातनं मला जे लक्षात आलं ते. निवड ज्यावेळी येते त्यावेळी तिथं सारासार विचार असतो. त्याच्यात माझा फायदा, माझा तोटा, मला त्याचा काय उपयोग होईल, याचा काय उपयोग होणार नाही, या टाईपचे विचार ज्यावेळी सुरू होतात त्यावेळी आपण त्याला निवड म्हणू शकतो. बरोबर? सो ज्यावेळी मी त्यातनं काहीतरी उचलतोय आणि मला प्लेजर मिळत असेल पण तरी सुद्धा ती मी माझ्यासाठी केलेली निवड आहे, काही गोष्टी ठरवून केलेली निवड आहे. तिथं बुद्धीचा भाग आहे. म्हणजे मला जितकं चांगलं, माझी बुद्धी जितकी तल्लख तितकी माझी निवड चांगली असू शकेल. आवडीसाठी बुद्धीचा काही संबंध नाही. मला ज्यातनं प्लेजर मिळतं, मला ज्यातनं रिलॅक्स वाटतं ती माझी आवड होऊ शकते. पण निवड तशी नाही होत. निवड आपण
नीट सारासार विचार करून करत असतो. आणि त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ही बेसिकली प्लेजरेबलच आहे, पण ते इंटेलेक्च्युअल प्लेजर आहे. निवडीसाठी मग बाकीच्या अनेक गोष्टी येतात किंवा त्याच्यामध्ये काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात निवडीच्या वेळेला, त्याच्यात या सगळ्या गोष्टी आहेत की प्रतिष्ठा, महत्व, भाषा, स्टेटस. म्हणजे आंबा खाणे ही जर घटना निर्माण करायची असेल तर तो खायला तुम्हाला काही लोकांना मिळाला की तसंच खाता येईल, काही लोकांना तो कापून मिळाला तरच खाल्ला जाईल. सो ज्यावेळी कापून मिळाल्याशिवाय मी खाणार नाही अशी परिस्थिती आहे, त्यावेळी मी आवडीतनं नाही जाते, मी माझ्या निवडीतनं जातोय. कारण मी तिथं माझ्या बाकीच्या गोष्टींचा विचार करतोय की लोक माझ्याकडे कसं बघतील किंवा याचं इंटरप्रिटेशन कसं होऊ शकेल. सो हे बेसिकली 2 शब्दांबद्दलचा आपण हे पाहिलं. आवडी आणि निवडी या दोन्हीला तरी सुद्धा काहीतरी मागे भावनिक संदर्भ असतोच. आणि प्लेजर आणि पेन किंवा सुख आणि दुःख, त्रास आणि आनंद या ज्या 2 भावना आहेत, या भावना आपल्या आवडीनिवडी ठरवण्यात खूप महत्वाचा भाग असतो त्या भावनांचा, किंवा त्यातूनच आवडीनिवडी ठरतात. म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. काहीच आवडीनिवडींबद्दल स्पष्टता नाहीये. म्हणजे असं तुम्हाला अगदी क्रिस्टल क्लिअर सांगता येत नाही की ही माझी आवड आहे का निवड आहे. त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी आहेत, खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात. सो त्या काय आहेत त्या बघण्याचा आपण प्रयत्न करू. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेऊया की भावनिक भाग हा आवडी आणि निवडीसाठी दोन्हीसाठी महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही भावनांशिवाय निवड करू शकत नाही. निवड करताना सुद्धा भावनांचा भाग येतोच. एक थिअरी आहे, त्याला म्हणतात थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी म्हणत असतात की जे काय घडणार आहे ते छानच घडणार आहे. कारण निसर्ग तुम्हाला सिलेक्ट करायला लावतो गोष्टी आणि त्या नॅचरल सिलेक्शन मधून आपला प्रवास सुरू असतो. सो इट इज ऑब्झर्व दॅट द प्लेजर्स आर इन्क्लाइंड टुवर्ड्स द ऍक्टिव्हिटीज दॅट आर बेनिफिशियल टू द सर्व्हायव्हल अँड रिप्रोडक्शन. निसर्गाला काय हवंय किंवा प्राण्यांना, सजीवाला काय हवंय, तर त्याचं सर्व्हायव्हल हवंय आणि त्यांचा वंश पुढे चालत राहणं किंवा ती प्रजाती पुढे टिकून राहणं याच्यासाठीचा प्रयत्न हा नैसर्गिक असतो. म्हणजे तो आपल्याला नकळत आपण सुद्धा करत असतो, जो आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. सो सुख आणि दुःखाच्या संकल्पना या जगण्यासाठी व पुनरुत्पादनासाठी पूरक कार्याला जोडल्या गेलेल्या दिसतात. नेहमी जर तुम्ही पाहिलं तर असं लक्षात येईल की या संकल्पना नेहमी त्या बाजूला जोडल्या जातात, कारण नॅचरल सिलेक्शनचा जो नियम आहे त्याच्यातनं हेच सिलेक्ट केलं जातं. एकच साधं उदाहरण मी तिथं म्हटलं की ठराविक वयामध्ये आल्यानंतर एखाद्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर राहण्यात आनंद वाटायला लागतो. त्या काळात त्या नात्यात छळ, अपमान या संकल्पना सुद्धा संपलेल्या असतात. तिथं आनंदच असतो. म्हणजे मला त्रास होत असला तरी मला आनंदच वाटत असतो. असं कसं होऊ शकतं? तर त्याच्या मागे या तुमच्या नैसर्गिकतेच्या संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. येतंय लक्षात? सो मी अजून थोडं पुढे हे करायला लागेल. बघूया काय काय आपल्याला दिसतंय. आता या भावनांबद्दल ज्यावेळी आपण बोलतोय ना, त्यावेळी प्राण्यांमध्ये या भावना फार स्पष्ट दिसतात. पण मनुष्य प्राणी हा थोडासा वेगळाच आहे. म्हणजे मनुष्य प्राण्यामध्ये हे अगदी सगळं असंच असं नाही दिसत, याच्यात थोडासा फरक दिसतो. म्हणजे मनुष्य तर प्राण्यांना हे सुख त्याच्या जिवंत राहण्याची आणि पुनरुत्पादना संबंधित क्रियांशीच निगडीत असलेलं दिसतं. बहुतेक ठिकाणी तसंच दिसतं. परंतु मनुष्याच्या सुखाच्या कल्पना काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहेत. म्हणजे इतक्या सोप्या नाहीयेत. समजायला त्या त्रासदायकच होतात. म्हणजे हाच जर नियम आपण लावला तर त्या नियमामध्ये या प्रकारचे प्लेजर्स बसत बघा, की काही लोकांना त्रास होत असला कीच आनंद वाटतो ना. म्हणजे डायटिंग इतकं चाललेलं असतं की मला गरगरायला होतं, मला चक्कर येतात, मला त्रास होतो, तरी सुद्धा मला आनंद असतो. खूप व्यायाम केल्यानंतर माझे मसल्स दुखतात, मला 2 दिवस हालचाल करायला कठीण होतं, तरी सुद्धा मला त्याच्यात आनंदच असतो. किंवा एक त्याग करणारे लोक असतात की जे कायम सॅक्रिफाईस करत असतात. म्हणजे त्यांना काही नकोच असतं, त्यांचे हाल चाललेले असतात, पण ते तुम्हाला हाल वाटतात, त्यांना आनंदच वाटत असतो. सो हे जे काय आहे हे न समजणाऱ्या गोष्टी वाटायला लागतात. प्रत्येकाला अपघातात जखमी झालेल्या लोकांना गर्दीत घुसून बघायचं असतं. का बघायचं असतं माहिती नाही. त्याच्यात काय आनंद असतो माहिती नाही, पण आनंद असतो, त्यात जाऊन बघायचं असतं. काही तरुण मुलं मुली
स्वतःला ब्लेडने कापून घेण्यात आनंद मानतात. अशी उदाहरणं तुम्ही पाहिलेली असतील. किंवा ऍबस्ट्रॅक्ट आर्ट, म्हणजे ज्या चित्रात काहीच कळत नाही, ज्या आर्ट मध्ये काहीच लक्षात येत नाही, त्याला पण खूप किंमत मिळते, खूप जास्त किमतीला ती गोष्टी विकल्या जातात. कशाला करते. किंवा तुम्ही असे सिनेमे किंवा सिरियल पाहिलेले असतील की ज्या रडवतात, ज्या बघताना भावनिक त्रास होतो, खूपच गदगदायला होतं, त्रास होत असतो, सहन होत नाही, काही काही वेळेला त्या व्हिलनचा खूप प्रचंड राग येत असतो, पण तरी सुद्धा ते आवडतं. म्हणजे तुम्हाला त्रास होत असताना सुद्धा आवडणाऱ्या गोष्टी मनुष्य प्राण्यामध्ये दिसतात. अत्यंत अघोरी मारामारीचे सिनेमे लोकांना बघायला आवडतात. हलके फुलके विनोदी सिनेमे काहींना कंटाळवाणे होतात. म्हणजे ते जे नियम लावायचा प्रयत्न केला तर माणूस त्याच्यात फार पटकन बसताना दिसत नाही. अशा अनेक अजून कॉन्ट्राडिक्टरी काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये माणसाच्या आवडीनिवडी अशा का हे समजायला फार कठीण होतं. सो त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्स मधून आवडीनिवडीबद्दल खूप वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आपल्याला हे नक्की का आवडतं असा जर प्रश्न विचारला तर बऱ्याचशा गोष्टी समजत नाही आपल्याला, म्हणजे का आवडतं. म्हणजे गोष्टी ऐकण्याची किंवा सांगण्याची किंवा लिहिण्याची एक मजा असते. ऐकण्याची मजा तर बऱ्याचशांना, म्हणजे खूप लोकांना किंवा जवळजवळ 100% लोकांना आपण म्हणू की गोष्टी ऐकायला आवडतात. सांगण्याच्या आवड अनेकांना असते, लिहिण्याची पण मजा असते, किंवा कविता करण्यामध्ये आनंद असतो. त्याच्यामुळे कविता किंवा ह्या ज्या सगळ्या वरच्या गोष्टी पाहिल्यात त्याच्यामध्ये एक प्रकारचा आनंद आहे, काहीतरी ठराविक गोष्टीमुळे असलेला आनंद आहे. दुसरा प्रकार पाहिला तर कला आणि खेळ याच्यामध्ये काही लोकांना आनंद असतो. म्हणजे काहीतरी कलाकुसर करणं, काहीतरी आर्ट फॉर्म मध्ये करणं, डान्स असेल, म्युझिक असेल, काहीतरी, किंवा गेम्स असतात, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, त्याच्यामध्ये तुम्ही खेळायला लागलात की आनंद मिळतो. काहींना पेहराव निवडण्याची कला आणि त्यातला आनंद असतो, म्हणजे फॅशन करण्यामधला आनंद असतो. काहींना चांगला स्वयंपाक करून खाऊ घालण्यातला आनंद असतो. आता हे नक्की काय असेल असा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे विचार करून पाहिला आणि त्यांनी काही वेगळेच प्रश्न मांडले. म्हणजे यात आपलं शब्दांवरचं, भाषेतलं प्रभुत्व इतरांमध्ये मांडण्याचा प्रयत्न तर करत नसतो ना आपण, असा प्रश्न आहे. म्हणजे ज्यांना भाषेशी संबंधित काहीतरी करायला आवडतं त्यांना असं आपल्याला प्रेझेंट करायचंय असं तर वाटत नसेल. ज्यांना खेळ आणि कला याच्यातला आनंद वाटतो त्यांना त्यांची शारीरिक तंदुरुस्ती किंवा मी किती हेल्दी आहे हे तर दाखवायचं नसेल. किंवा पेहराव असेल तर त्यांना इतरांना इम्प्रेस करण्यासाठी तर नसेल. आता याच्यामध्ये जर तुम्ही लक्षात आलं तर एक सटल लेवलला कुठेतरी त्या भावना आहेत ज्या परत आपण आधी सुरुवातीला ज्या म्हटल्या की बेसिक इन्स्टिंक्ट ज्या असतात की ज्या जगण्यासाठीची धडपड आणि निवडीसाठीची, म्हणजे आपल्या रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादनासाठीच्या निवडीच्या साठीची धडपड, याच्यातून तर घडत नसेल ना असा त्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे. इतरांची मने जिंकण्यासाठी, माने नाहीये, चुकून झालेलं आहे, मने जिंकण्यासाठी तर नाही ना, म्हणजे चांगला स्वयंपाक करून का आपण सारखं सारखं खाऊ घालतो, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून तर नाही ना, राईट. असे सगळे, म्हणजे या सगळ्याला असा एक विचार आहे की मोराला पिसारा फुलवण्याला जे आनंद मिळतो तसाच तर आपला हा आनंद नाही ना, आपण आपले पिसारे तर फुलवत नाही ना लोकांना दाखवायला, असा त्याला एक विचार दिलेला आहे. या सगळ्याच्या मागे आपल्या पूर्वायुष्यातल्या घटना ज्या असतात त्याचा आपल्या सुखाच्या कल्पनेवर खूप परिणाम होत असतो आणि तो आपल्याला मुलांशी वागताना खूप महत्वाचा आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मी खोलात मुद्दाम याच्यासाठी जातोय की आपण ही संकल्पना, आवडीची आणि निवडीची संकल्पना जर समजून घेतली तर आपल्याला मुलांच्या सोबत वागताना काही गोष्टी वेगळ्या करता येतील आणि ते आपण बघूया. सो बहुतेक आवडीनिवडींचा उगम हा आपल्या बालपणी असलेल्या अनुभवांशी निगडीत असतो. आपण ज्या वातावरणात, ज्या व्यक्तींसोबत, ज्या प्रकारच्या सामाजिक परिस्थितीत वाढतो त्याच्याशी निगडीत आपल्या आवडीनिवडी असतात. म्हणजे खाण्यापिण्याची आवड सगळ्यांनाच आहे कारण ती सर्व्हायवलशी कनेक्टेड गोष्ट आहे. पण भारतातल्या लोकांची खाण्यापिण्याची आवड आणि चायना मधल्या लोकांच्या खाण्यापिण्याची आवड याच्यात फरक आहे. तो फरक कसा आला?
मग तो फक्त सर्व्हायव्हलशी संबंधित असेल तर तीच खाणं पिणं का नाही तिकडे पण? तर त्याला लहानपणीचा जो अनुभव आहे त्या अनुभवांमुळे तिकडे त्या गोष्टी, वेगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात. आपण ज्या वातावरणात, ज्या व्यक्तींसोबत किंवा ज्या प्रकारच्या सामाजिक परिस्थितीत वाढतो त्याच्याशी आवडीनिवडी आपल्या निगडीत असतात. आपल्या आवडीनिवडींवर आपल्या आणि आपल्या आप्तेष्टांच्या श्रद्धांचा खूप खोल परिणाम बघायला मिळतो. म्हणजे ज्या काय सोशल किंवा आजूबाजूला ज्या काय श्रद्धा असतात की हे असं चांगलं, ते तसं वाईट, त्याच्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी पण असतात. म्हणजे एस्पेशली तुम्ही जर विचार केला आता की ड्रेस मटेरियल खरेदी करताना वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेल्या लोकांचं ड्रेस मटेरियल खरेदी ही वेगवेगळी असते. म्हणजे रंगांची निवड वेगळी असते, कापडाचं पोत वेगळं असतं, किंवा कोणाला ते चमकणारे कपडे आवडतात, कोणाला ते डल टाईपच्या रंग असलेले कपडे आवडतात. सो हे जे काय प्रकार आहेत हे सगळे तुमच्या सामाजिक, ज्या परिस्थितीत तुम्ही बालपणी वाढलात त्या सामाजिक परिस्थितीशी अवलंबून असतं, श्रद्धांवर अवलंबून असतं. म्हणजे ज्याच्यातनं तुमच्या त्या श्रद्धा निर्माण झाल्या. म्हणजे आता काळा रंग असा जर प्रश्न निर्माण झाला आणि जर घरात खूपच स्ट्रॉंग श्रद्धा असेल की काळा रंग चांगला नाही, तर तुमच्या निवडींमध्ये त्याचा परिणाम होतो, किंवा तुम्हाला तो आवडत नाही असंही वाटायला लागतं. सो गोष्टी, वस्तू, पद्धती, वागणूक अशा अनेक गोष्टींचा सामाजिक योग्य अयोग्य, उच्च नीच अशा ज्या श्रद्धा असतात, सामाजिक श्रद्धा असं म्हणतोय मी, त्याचा आपल्या आवडीनिवडींवर परिणाम होत असतो. आपण जे सगळं खूप वेळा असं बोलत असतो की स्त्री मुक्ती किंवा स्त्री काय म्हणायचं मला, वुमन एम्पॉवरमेंट असं जे आपण म्हणतोय, सो ते का आलंय, तर जुन्या काळातल्या ज्या श्रद्धा होत्या त्यांना आता नवीन उदाहरणं, म्हणजे जसं जसे अनुभव वेगवेगळे येत गेले, जसं जसं ग्लोबलायझेशन होत गेलं आणि आपल्याला बाहेरच्या जगातल्या लोकांचे अनुभव येत गेले, तसे तसे श्रद्धांना धक्के लागायला लागले. आणि श्रद्धांना धक्के लागायला लागल्यामुळे त्याच्या आवडीनिवडींवर परिणाम होत गेले. पुढची गोष्ट अशी आहे की खेळ, संगीत, नाट्य, साहित्य, धर्म या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नैसर्गिक नाही आहेत, त्या माणसाने निर्माण केल्या आहेत. आणि त्यातून सुख शोधण्याचा प्रयत्न चाललाय की ज्या गोष्टीचा तुमच्या आवडीनिवडींवर परिणाम होत असतो. सो असे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या लोकांनी मांडलेले आहेत, आणि वेगवेगळ्या पद्धतीने आवड कशी निर्माण होते किंवा निवड कशी केली जाते ह्या गोष्टी घडत असतात, मुलांमध्ये आपल्या घडत असतात. आता त्याचबरोबर वेगळ्या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी म्हणजे बालपणी, स्पेशली म्हणजे जे आपण म्हणतोय की 0 ते 8 वर्ष, अगदी खेचलं तर 13-14 वर्षापर्यंत मुलांमध्ये वेगवेगळ्या क्षमतांचा विकास होत असतो. आणि त्या क्षमता विकासाच्या अंगाने त्यांच्या आवडीनिवडी असतात. म्हणजे अगदी लहान मुलं असतील तर त्यांना बौद्धिकता, निवड करण्याची क्षमता, किंवा काहीतरी मला प्लेजरेबल आहे काहीतरी नाहीये हे समजण्याची एवढी ताकद त्यावेळी नसते. पण त्यावेळी हालचाली मात्र खूप चाललेल्या असतात. म्हणजे त्यांना शरीर जास्तीत जास्त समजून घ्यायचं असतं, आणि म्हणून ते सारखे खेळणं, उड्या मारणं, मस्ती करणं, आरडाओरडा करणं यातच त्यांना सगळा आनंद असतो. त्याच्यामुळे ती मुलं त्यावेळेला तशी का वागतात, तर त्याला काही कारण नाही. त्या नैसर्गिकतेमध्ये आहे की त्यांच्या डेव्हलपमेंटच्या त्या स्टेजला त्यांच्या तेवढ्याच क्षमता डेव्हलप झाल्या आहेत, त्याच्याप्रमाणे ते त्यांच्या आवडी आणि निवडी करतायत. थोडे मोठे झाल्यानंतर काहीतरी जमायला लागतं, आणि जमायला लागलं की प्रावीण्य मिळवण्यातला आनंद असतो. म्हणजे अगदी साधं शर्टाची बटणं लावता यायला लागली म्हणून त्याला ती लावण्यामध्ये, म्हणजे ते करून बघण्यामधला आनंद असतो. आणि या गोष्टी आपल्याला पालक म्हणून बघायच्या आहेत की कशातला त्या वयामध्ये आनंद आहे, आणि त्याला सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुरक्षितता निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. ज्या मोठ्या, थोडस वाक्य चुकलंय, ज्या मोठ्यांबद्दल त्यांना विश्वास वाटतो त्यांची मर्जी राखण्यात आनंद वाटायला लागतो. म्हणजे एक वय असतं की मोठ्यांची मर्जी राखण्यामध्ये आनंद असतो, भावनिक खेळ खेळण्यात आनंद असतो. म्हणजे उगाचच रुसणं, उगाचच रागवणं, उगाचच चिडचिड करणं, समोरच्याला खेळवून बघणं, भावनिक खेळ खेळणं, हे करण्यामधला आनंद एका ठराविक वयाच्या मुलांना मिळत असतो. आणि मग त्यांच्या ऍक्शन्स, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज या तुम्हाला लक्षात येईल की त्या त्या पद्धतीने बदललेल्या असतात. थोडं मोठं झालं
जरा भाषा समजायला लागली, भाषा चांगली जमायला लागली, मुद्दे मांडता यायला लागले, की शाब्दिक कसरती करण्यात आनंद वाटायला लागतो. हे तुम्हाला साधारणपणे प्री-टीन, टीन मध्ये दिसायला लागेल, की या मुलांना शाब्दिक कसरती करण्यात आनंदच असतो. म्हणजे तो आंतरिक आनंद असतो त्यांच्या ह्याच्यासाठी. कारण त्यातनं त्यांना प्लेजर मिळत असतं, काहीतरी जमत असतं. काहीतरी जमणं, करता येणं ही एक जी भावना आहे, ती आनंद द्यायला पूरक असते. टीनेजमध्ये समाजातलं स्थान निर्माण करण्यातला आनंद असतो. म्हणजे त्यांना मित्र-मैत्रिणींमध्ये आपल्याला अकोमोडेट केलं गेलं पाहिजे, याच्यातला एक खूप खूप आनंद वाटत असतो. आणि काहीतरी घडवून दाखवण्यातला पण आनंद असतो. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे आनंद वेगवेगळ्या वयात आपल्याला दिसत असतात. हे जे आहे, या ज्या आवडी आहेत, ज्याच्यातनं आनंद मिळतोय, या आवडी खूप नैसर्गिकतेत नाही, म्हणजे त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस मधून आहे. त्या त्या वयामध्ये त्या त्या क्षमता असतात, त्या क्षमता वापरून बघायच्या असतात, म्हणून आनंद वाटत असतो. मी अजून एक भाग बोलणार आहे, की ज्याला मेंदूबद्दल आपण म्हणूया, की मेंदूमध्ये ज्यावेळी डोपामाइन नावाचे न्यूरोट्रान्समीटर जास्त प्रमाणात स्रावायला लागतात, त्यावेळी आनंदाची भावना निर्माण होते. म्हणजे दोन प्रकारे गोष्टी याच्यात येतात, की काही केल्याने डोपामाइन जास्त निर्माण होतं आणि डोपामाइन निर्माण झाल्याने आनंद निर्माण होतो, किंवा डोपामाइन कुठल्याही कारणाने निर्माण झालं तर आनंद निर्माण होतो. सो याच्यामध्ये एक साधी गोष्ट डोपामाइन निर्माण करण्यासाठी असते, की शारीरिक हालचाली किंवा शारीरिक व्यायाम, जास्त प्रमाणात श्वास घ्यावा लागणं, दमणं, घाम येणं, ह्या ज्या आपल्या कसरतीचा भाग आहे, जो व्यायामाचा भाग आहे, त्याच्याने सुद्धा डोपामाइन वाढतं. किंवा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात गेलात, नैसर्गिक ह्याच्यात वातावरणात गेलात, म्हणजे धबधबे, पाणी, पावसाळा, की त्याने सुद्धा आपोआपच डोपामाइन स्रावायला सुरुवात होते आणि मग आपल्याला आनंदी आणि फ्रेश वाटायला लागतं. सो एक भाग आहे जो मशिनरीमध्ये कशामुळे आनंद निर्माण होतो असा जर विचार केला, तर डोपामाइन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं आणि ज्याच्यातनं आनंद मिळतो तिकडे आपली आवड निर्माण व्हायला सुरुवात होते. एक अजून थिअरी अशी आहे, की परिचयातून आवड निर्माण होते आणि आपण बऱ्याचशांनी पाहिलेलं पण असेल, की एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, पण आपण दोनदा तीनदा काही कारणाने त्यांना भेटायला लागल्यानंतर नंतर आपण त्यांना त्यांना म्हणजे आपल्याला ते आवडायला लागतात. तसंच काही पदार्थ सुरुवातीला आवडत नाही, पण काही काळानंतर ते आवडते होऊ शकतात. म्हणजे माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मला लहानपणी कारलं अजिबात आवडत नव्हतं. पण आत्ता मी ते आवडीने खातो. सो हा जो भाग आहे, की परिचय झाल्यानंतर ते आवडायला लागतं. परिचयात नसेल तर आवडत नाही. मुलं लहानपणी भाज्या खायला तयार नसतात. त्यातलं अनोळखी पण त्यांना ते निवडू पण देत नाही. म्हणजे ते घेत नाही. ते करून पण बघत नाही. कदाचित यामागे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असू शकेल. म्हणजे ज्यावेळी एखादी गोष्ट खाण्याची आहे, ती खाताना जर ती माहिती नसेल, तिची चव जर त्रासदायक वाटत असेल, तर कदाचित अंतर्मनाला ती भीती असेल, की ही माझ्या सर्व्हायव्हलला धक्का लावेल का? आणि त्या भीतीतून आपण मग तिकडे जात नाही आणि म्हणून ती आवड निर्माण होत नाही. पण तीच जर कोणाच्या तरी आधाराने परिचयातून परत-परत खायला मिळाली, तर मग आपल्याला ती आवडायला लागू शकते. हा नियम म्हणून धरता येत नाही. कारण काही-काही वेळेला असं वाटतं, की जे मला कालपर्यंत आवडत होतं, ते अचानक आवडणं थांबतं. म्हणजे परिचयाने आवड वाढतेच असंही नाहीये. ते कमी पण होताना दिसतं. आणि जसं हे वस्तूंबद्दल असतं, तसं व्यक्तींबद्दल पण असतं. नेहमी सगळे म्हणतातच ना, की आमच्या काळामध्ये लग्नानंतर प्रेम निर्माण व्हायचं. ते तसंच आहे, की तुम्ही आधी एकमेकांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. मग नंतर एकमेकांची ओळख व्हायला लागली आहे आणि ओळख जसजशी व्हायला लागली, तसं प्रेम वाढायला लागलेलं आहे. सो अशा प्रकारे गोष्टी आवडीमध्ये असतात. नैसर्गिक नाही, पण निर्माण करता येते अशा आवडी. म्हणजे नैसर्गिक आवडी नाहीयेत, पण त्या आवडी निर्माण करता येऊ शकतात. तर त्या बहुतेक कशा होतात, तर त्या आपण अशा बघू, की मुलांना आपण जे वळण लावणं किंवा मुलांना एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करणं, असं जे काही आपण शब्द वापरतो. सो ते जे आहेत, ते सगळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याशी वागून करता येऊ शकतात. काय आहे ते? तर मुलांच्या आसपास कशी वर्तणूक आहे, कोणत्या प्रकारे वागल्यावर त्याला जगणं सोपं जातं, यावरून त्यांना कसे वागायला आवडेल हे ठरतं. म्हणजे लहानपणी जर तुम्ही पाहिलं, तर मुलं त्या गोष्टी किंवा त्या व्यक्तींबरोबर
जास्त वागायला लागतात किंवा त्यांनी सांगितलेलं करायला लागतात, ज्यांच्याजवळ त्यांना सुरक्षित वाटतं. घरातलं मोठं किती विश्वासाने त्यांच्याशी वागतायत किंवा इतरांशी वागतायत याच्या बरोबर आज्ञाधारकपणाबद्दलची पण आवड निर्माण होते. म्हणजे काही मुलांना आज्ञाधारक असणं आवडतं, असं तुम्हाला लक्षात येईल पुढे जाऊन. म्हणजे ती त्याची वर्तणूक होऊन जाते. किंवा अभ्यासातल्या प्रगतीला कशा प्रकारचं किंवा कोणत्या प्रकारचं सुख वाटायला येतं, याच्यावरून अभ्यासाची आवड निर्माण होते. आणि अशाच प्रकारचे विचार अनेक प्रकारे करता येतील. सो मला वाटतंय की कल्पनाला काहीतरी म्हणायचंय. कल्पना तू मांडू शकते तुझं एक मत काय आत्ता बोलायचं असेल तर. आणि मी इतरांना पण हो. काहीतरी याच्यावर बोलायचं असेल, तर त्यांना बोलायला थोडं सांगतोय, की अशाच प्रकारचे विचार आपल्याला करता येतील, की कशाने आवड किंवा निवड मुलांची आपल्याला ठरवता येऊ शकेल. सर मला तुम्ही एकदा मागची स्लाईड दाखवता का? याच्या मागची स्लाईड. हां. हां. आणि त्याच्या अगोदरची पुन्हा एक. हां. तर याच्यामध्ये आपण ज्या गोष्टीबद्दल इथे सरांनी म्हटलं, की मोठ्यांची त्यातही ज्यांच्याबद्दल विश्वास वाटतो त्यांची मर्जी राखण्यात त्यांना आनंद वाटतो. म्हणजे असं होतं, की आई-वडील जेव्हा मुलांसोबत वागतात आणि त्यांचे प्रेमसंबंध जेव्हा निर्माण होतात आणि मुलांना जेव्हा असं वाटतं, की माझ्या बाबा माझ्यासाठी जे करत आहेत, ते अतिशय योग्य आहे. म्हणजे जेव्हा-जेव्हा त्यांना जशी-जशी गरज पडते, तेव्हा-तेव्हा आई-बाबा मुलांना समजून घेतात आणि त्यांच्या कलाने घेऊन त्यांच्या सोबत चालण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मुलांना असं वाटतं, की म्हणजे मी जे काही करावं त्यातून माझ्या आई-वडिलांना आनंद मिळावा. म्हणजे ही मुलं जेव्हा 6च्या वर होतात, तेव्हा त्यांना हे समजू लागतं, की मी काय केल्याने माझ्या मुलांना, माझ्या आई-वडिलांना आनंद मिळेल आणि ती गोष्ट करण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. अ, त्याच्या पुढेही जाऊन असं पण म्हणता येईल, की जेव्हा मुलं असं काहीतरी करतात, म्हणजे समजा एक मूल 4-5 वर्षाचं मूल आहे आणि त्यांनी जर बरोबर रोज होमवर्क करायचं ठरवलं आणि एखाद दिवशी त्यांनी लवकर होमवर्क केला आणि आईला सांगितलं, "आई माझा आज होमवर्क झाला." तर आई जाम खुश होते. म्हणून तो आईच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासाठी किंवा बाबांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद साठी मुलांच्या तो आनंद आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसला, की मुलांना आनंद होतो. मग असं काय-काय आहे, की जी आई-बाबांची मर्जी आहे आणि ते मी केल्याने आनंद होतो. तर असं केल्याने आनंद आई-बाबांना मिळतो आणि मग आई-बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला, की मला आनंद मिळतो. मग मला जेव्हा आनंद मिळतो, तेव्हा मला खूप छान वाटतं. म्हणजे जो दुसऱ्या स्लाईडमध्ये जो सरांनी मुद्दा टाकला, सर पुढची स्लाईड मला थोडी दाखवाल, की सर हां, या पुढच्या स्लाईडमध्ये जो सरांनी एक मुद्दा मांडला, की मुलांना आनंद मिळतो. मग आनंद मिळाल्यानंतर तर पुढचं काय तर त्यांना समाधान मिळतं त्याच्यात, की मला खूप छान वाटतंय हां, आत्ता. म्हणजे मी जे काही आता आता आपण हे जे जे पालक आपल्याशी कंटिन्यू आपल्यासोबत जुडून आहेत, त्या लोकांना हे सगळं शिकण्यामध्ये आनंद मिळत आहे. आनंद मिळत आहे, मग त्याच्यानंतरचा पुढचा भाग काय समाधान मिळत आहे. आणि जेव्हा आनंद आणि समाधान या दोन्ही गोष्टी मिळतात, तेव्हा त्या गोष्टी आवड निर्माण करण्याकडे आपला मार्ग काढतात. म्हणजे ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो आणि ज्या गोष्टीतून मला समाधान मिळतं, ती गोष्ट माझी आवड निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते, असं म्हणायला हरकत नाही, असं मला वाटतं. सर पुढच्या स्लाईडमध्ये एक मुद्दा मला पुन्हा मांडायचा होता. त्याच्या आधी मला फक्त एक अॅक्नॉलेज करायचंय, की हां, प्रदीप औंधणकर म्हणून आहेत. हां, औंधकर. त्यांनी हां. म्हटलंय, की बाबा ज्यावेळी ऑफिसला जायला निघतात, त्यावेळी त्यांना बाबांच्या वस्तू आणून देण्यासाठी आनंद येस. मिळतो हो, मुलांना. हो, तर हो. ती अगदी तसंच आहे, की ज्याला अॅक्नॉलेजमेंट ज्यावेळी मिळते, त्यावेळी मुलांना खूप आनंद होत असतो. हां. हे जे भाज्या खाण्याचं उदाहरण आहे सर, की परिचयातून आवड निर्माण होते. तर मुलांचं असंच असतं, की जी गोष्ट भाज्या आता मुलांना आपण दिल्या, की हळू-हळू त्याची टेस्ट निर्माण होते, ओळख निर्माण होते आणि मग ते भाज्या खाण्याकडे जातात. पण असं पण आहे, की जी गोष्ट मला बालपणात आवडत होती, ती गोष्ट मला मोठी झाल्यानंतर कदाचित आवडणार आणि कदाचित बिलकुल आवडणार नाही. जसं आता तुम्ही तुमचं उदाहरण सांगितलं. मला पानसे सरांचं पण उदाहरण द्यायला आवडेल, की पानसे सरांचा जो मुलगा आहे अभिजित पानसे, त्यांची मुलगी
एक 5 ते 6 वर्षापर्यंत उत्कृष्ट चित्र काढायची. आणि इतकं सुंदर काढायची, की तिला बाहेर ठिकाणी आमंत्रित करायचं. म्हणजे तिचं ते कौशल्य बघण्यासाठी तिला तिथे आमंत्रित केलं जायचं आणि तिचं तिला बोलायला लावायचे त्या स्टेजवर. आणि आत्ता ती मोठी आहे, जवळपास मला वाटते 18 ते 19 वर्षाची आणि तिला आता बिलकुल कशात चित्र काढण्यात दूरपर्यंत रस नाही. तर अगदी. हा ही सुद्धा मला वाटतं हा खूप महत्वाचा हां. काय अनुभव तू शेअर करते सगळ्या पालकांसाठी मला म्हणायला आवडेल, की आपल्याला ते छान करतात म्हणून आपल्याला आनंद होतो आणि आपण त्यांना ते सगळ्यांसमोर करायला लावतो. येस, येस. त्यांच्यासाठी एक वेळ अशी येते, की त्यांना आता त्याच्यातलं नाविन्य संपलेलं असतं आणि त्यांना ते करायचं नसतं. नसतं. आणि त्याच्यानंतरचे जे अनुभव आहेत ते पेनफुल होतात त्यांच्यासाठी आणि मग त्यांची त्यातली आवड किंवा त्यांची ती निवड बदलण्याची शक्यता असते. म्हणजे तिथं मी आवड म्हणणार नाही, कदाचित त्यांना आवडेलही, पण ते निवडत नाही कारण त्यांनी ते निवडलं तर त्यांना परत तिकडे जावं लागतं. म्हणजे तिथून वळण्यासाठी त्यांची निवड बदलते. बरोबर, बरोबर. म्हणजे जी गोष्ट म्हणजे मला तरी मुलांच्या बाबतीत असं वाटलं, की आता मला जी आवड वाटते, मुलांच्या बाबतीत असं होतं, की एखादी गोष्ट करून त्यांना ती खूप फॅमिलिअर झाली किंवा तोच-तोचपणा जाणवला, की ती ते सोडून देतात आणि दुसऱ्या गोष्टीकडे वळतात. तर बरोबर. आपल्या दृष्टीने ती आवड असते, नाही, नाही, आता हिला नाही का आमच्याकडे नाही का आमच्या इवाला नाही का उड्या मारायला फारच आवडते बरं का. नवीन लोकं आले, की त्यांना भेटायला फारच आवडते. पण आल्याबरोबर त्यांना हॅलो, हाय किंवा कविता म्हणायला खूप आवडते. पण वारंवार एकच कविता म्हणून ती संपली ती. आता त्यांना नाही आवडत. ती दुसऱ्या गोष्टीकडे वळतात. म्हणजे मुलांच्या बाबतीत असं होतं, की इव्हन मोठ्यांच्या बाबतीत पण होतं, की आता वेबिनार खूप झाले. आता मला खूप आवड होती होस्टिंग करायची वेबिनारची. पण आता पुढे मला कोणी वेबिनार घ्यायचं म्हटलं तर मी घेणार नाही. एका एका लिमिट नंतर ती आवड तोच-तोचपणा आल्यानंतर ती चेंज होते आणि दुसरीकडे आपण वळतो. तर मुलांच्या बाबतीत खास करणं असं होते. म्हणून अगदी मूल लहान असताना आपण कोणत्याही कन्क्लुजनवर पालकांनी तरी जाऊ नये, की ही याची आवड आहे. मग मी याला याच्यातच घालायला हवं. अगदी बरोबर. असं मला असं मला याच्यात वाटतं. ॲड करावंसं वाटेल, की लहानपणाचे मुलांचे खेळ किंवा मुलांच्या आवडी या गोष्टी त्यांच्या क्षमता विकासाशी संबंधित असतात. म्हणजे मुलं कधीच खेळत नसतात. मुलं शिकत असतात. बरोबर. म्हणजे त्यांचे सगळे खेळ आपल्याला जे दिसतात त्या प्रत्येक खेळातनं ते काहीतरी शिकत असतात. म्हणजे आपण मागच्या वेळेला मागच्या सेशनमध्ये पाहिलं, की खेळत असताना किंवा काही ठराविक डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये रिअल काय आणि व्हर्चुअल काय म्हणजे खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे अजून समजत नसतं. त्यावेळेला त्या 2 गोष्टीमध्ये गोंधळ होत असतो आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांच्या स्टोरीज तयार करणं चाललेलं असतं वेगवेगळ्या प्रकारच्या. जेणेकरून ते स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करतात, की काय काय प्रत्यक्षात आहे आणि काय कल्पनेत आहे. सो कल्पनेतलं जग आणि प्रत्यक्षातलं जग याच्यातला गोंधळ काढण्यासाठी जे त्यांचे खेळ चाललेले असतात. सो आपल्याला वाटतं, की हा काय आपला थापा मारायला लागलाय आता. काहीही बनवत असतो, बनवा-बनवी करत असतो. पण ते तसं नाहीये. ते त्यांचा एक्सरसाइज शिकण्याचा चाललेला आहे. सो असे बहुतेक त्यांचे गेम तसे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या क्षमता वाढत असतात, त्या क्षमतांप्रमाणे त्यांच्या आवडी बदलत असतात. म्हणजे ज्यावेळी मला आकार ओळखायला जमायला लागतं, त्यावेळी माझे सगळे खेळ आकारांशी संबंधित असतात. आणि एकदा मला जमायला लागलं, की मला त्याच्याशी संबंधित खेळ खेळायचे नसतात. कारण मला जमायला लागलेलं असतं. सो अशा ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं, "अरे हा चित्र खूप छान काढतोय आणि आयुष्यभर चित्र काढावं." पण त्यावेळी त्याची काहीतरी काहीतरी शिकण्याची इच्छा असते. कदाचित हाताचं वळण तो शिकत असेल, हातावरचा कंट्रोल शिकत असेल. कदाचित प्रेशर किती द्यायचं ब्रशवर हे त्याला शिकायचं चाललेलं असेल आणि ते एकदा जमायला लागलं, की त्याचा त्यातला इंटरेस्ट जातो आणि तो दुसरं काहीतरी करायला लागतो. राइट? सो म्हणून आवडी बदलतील. म्हणजे बालपणातल्या मुलांच्या आवडी तुमच्या 8-10 वर्षापर्यंतच्या सतत बदलताना दिसतील. असं म्हणू नका, की हा काहीच एक गोष्ट धड करत नाही. किंवा सर असं पण होतं, की पालकांनी जर खूपच जास्त मुलांच्या एखाद्या गोष्टी आवडतात म्हणून एक्सपोजर दिलं आलेल्या मंडळींसमोर, पाहुण्यांसमोर, नातेवाईकांसमोर, की नाही हा ना हे खूपच छान करतं. चल रे मग करून दाखव बरं डान्स तुला कसा येतो.
है ना? आणि वारंवार पालकांकडून ते त्यांचे एक्सप्रेशन आणि एक्सपोजर केलं जातं. मग ती ती वारंवार करून सुद्धा मुलांची ती आवड म्हणजे लोप पावते आणि मग ती मुलं आपला दुसरा मार्ग निवडतात. म्हणजे नकळत मुलांना ते फार लोकांसमोर दाखवायला सुद्धा आवडत नाही. जे पालकांची अपेक्षा असते, की याला ही खूप छान जमतं म्हणजे याची ही आवड आहे, तर चला आपण आपल्या घरच्या लोकांना दाखवूया, है ना? बरोबर, तर बरोबर. तसं पण होण्याची खूप शक्यता असते. कल्पनेचं एक खूप सुंदर उदाहरण सर तुम्ही दिलं. मला तिथे एक जोडायचं आहे, की सध्या काही दिवसापासून मी अनुभव घेत आहे, की एक 8-10 दिवस झाले माझी मुलगी इवा अ, म्हणजे राहते थोड्या दिवसातून 2-3 वेळा तिचा जेव्हा मूड येतो, तेव्हा ती मला असं म्हणते, की "मम्मा मी दादा आहे." हं, मम्मा मी हं, आज वरद दादा है. म्हणजे मला तो कादर खानचा एक पिक्चर आठवतो, की मैं आज अंधा हूँ और मैं आज बहरा हूँ असा वाला आणि म्हणजे मम्मा मी आज वरद दादा आहे. मला दादा म्हण. मग मी तिला दादा म्हणते. मग मी तिला दादा म्हटल्यावर ती सगळ्या ॲक्टिव्हिटीज दादाच्या करते. जे तो हं, मुलगा जो करतो तो. मग आता काही दिवसापासून ती म्हणते, "मम्मा मी पप्पा आहे आज." हं, मग म्हणते, "मम्मा मी आत्या आहे." हां, "मम्मा मी पोळे बनवलेवाली काकू आहे." मग आम्हाला तिला म्हणावं लागतं, "बरं, मग पोळे बनवण्यावाली काकू, पोळ्या झाल्या का तुझ्या? किती पोळ्या करणार तू?" याच्यात तिला आनंद मिळतो. ती आपल्या एका वेगळ्या कल्पनेच्या विश्वात ती रममाण होते आणि पालक म्हणून मी तिच्या विश्वात इन्व्हॉल्व होते. तर हे सगळं करण्यात तिला आनंद मिळतो आणि हळू माझ्या लक्षात येत आहे, ही कल्पना करण्यात तिला आनंद निर्माण होतो आणि कदाचित ती काही दिवसांनी अ, तिची तो आवडीचा भाग बनू शकतो आणि मग तो लोप पण पावू शकतो, असं बरोबर, मला म्हणायचं बरोबर. आहे. अक्षदा म्हणते, की लाइक इवा माय डॉटर अल्सो डज द सेम थिंग. व्हेरी आता गुड. मला तुम्हाला सगळ्या पालकांना सांगायला आवडेल, की एका ठराविक वयामध्ये बहुतेक मुलं या प्रकारे वागायला लागतात. कारण एक प्रोसिजरल मेमरी आहे, जिची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अगदी साधी गोष्ट बघा, की चहा करायला अगदी लहान मुलांना समजा तुम्ही चहा करा असं म्हटलं, तर चहामध्ये 4-5च स्टेप आहेत. पण ते गोंधळतील. म्हणजे भांडं आधी घ्यायचं का पाणी आधी घ्यायचं? साखर टाकायची असते का पावडर टाकायची असते? राइट? तुमच्यासाठी थोडंसं मोठं म्हणू, एखादं प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायची ज्यावेळी वेळ येते, त्यावेळी मला तो सिक्वेन्स ठरवायला अडचण होते. सो इथं जे चाललेलं आहे ते प्रोसिजरल मेमरी समजून घेण्याचा प्रयत्न चाललाय. म्हणून ती गोष्ट ते परत-परत करायचा प्रयत्न करतात. आणि त्यातनं ते स्वतःला ते रिमाइंड करत असतात. प्रदीप विचारतायत, की प्रत्येक वेळी का नवीन करावसं वाटतं त्यांना? तर त्याला साधं कारण आहे, की ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे जग समजून घेण्याची आणि जे काही समजलंय, ते समजलं. आता नवीन काहीतरी समजून घ्यायचंय म्हणून ते नवीन समजून घेत असतात. क्युरिओसिटी लहान मुलांमध्ये खूप जास्त असते. आपलं कर्तव्य आहे, की ती जागी ठेवणं. आपण ज्यावेळी त्यांना दाबायला लागतो, करू नको म्हणतो, चुकीचं आहे म्हणतो, काय त्रास देतोय म्हणतो, त्यावेळी आपण ॲक्चुअली त्यांच्यातलं कुतूहल, त्यांच्यातली क्युरिओसिटी मारत असतो. ती न मारणं, ती जागी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण त्यातूनच प्रगती पुढे होणार आहे. सो अजूनही कुणाला जर वाटत असेल, की अशा प्रकारचे काय विचार तुमच्या मनात येत आहेत, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा किंवा बोलता सुद्धा येईल. पण बोलण्याचं आपण डिस्कशनचं थोडंसं पुढे ढकलू. आत्ता चॅट बॉक्समध्ये लिहिलं तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. कधी-कधी हातात घेतलेले एखादे काम अर्धे सोडून त्यांचा नाद सोडून देताय मुलं, तर कसा विचार करावा? ओके. खूप महत्वाचा विचार आहे, की हातात घेतलेलं काम पूर्ण करायचं असतं, हे कशावरून ठरलं? हातात घेतलेलं काम पूर्णच केलं पाहिजे, हे कशावरून ठरलं? असा जर विचार केला तर लक्षात येईल, की आपले कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट किंवा आपल्या ह्याच्यात आपल्याला कळलं, की हे करायचं असतं. अजून त्यांच्या मनात कदाचित ती संकल्पनाच तयार झालेली नसेल, की घेतलेलं संपवायचं असतं. जोपर्यंत मला आनंद मिळतोय तोपर्यंत करायचं. आनंद संपला की थांबायचं. ओके. आता इथं महत्वाची गोष्ट आहे, की तुम्ही किती वर्षाच्या मुलाबद्दल बोलतात. जर तो मोठा झालेला मुलगा असेल, तर मग आपण त्याला त्या सिस्टममध्ये नेणं म्हणजे मी बालशिक्षण जे म्हटलं, त्या शिक्षणातनं तो गेलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे त्याच्या लक्षातच येत नाही, की आपण हातात घेतलेलं आता संपवायला पाहिजे. पण तो जर लहान असेल म्हणजे 6-7 वर्षाच्या आतला मुलगा असेल, तर नाही त्या कन्सेप्ट त्यांच्यासाठी.
पुढे जाऊया सर आपण. हो, चालेल. माझं आजचं प्रेझेंटेशन फार जास्त नाहीये. डिस्कशनच जास्त असणार आहे. ओके. मला वाटतं शेवटची स्लाईड असेल, की बेसिकली आवडी-निवडींवर परिणाम कशाचा होतोय माणसासाठी, मनुष्य प्राण्यासाठी? तर तो नॅचरल इन्स्टिंक्टचा होतोय. ज्या नॅचरल इन्स्टिंक्टमध्ये 2च गोष्टी, एक सर्व्हायव्हल आहे आणि एक रिप्रोडक्शन आहे. म्हणजे आपली प्रजाती पुढे जावी आणि ती टिकून राहावी निसर्गात, याच्यासाठी आपला डीएनए काम करत असतो, आपले जीन्स काम करत असतात. मेंदूचा तिथं काही संबंध नाहीये. ते जीन्स ठरवत असतात की तुम्ही कसं वागायला हवंय आणि त्याच्यातून गोष्टी घडतात. त्याच्यामुळे त्याला मेंदूला प्रायोरिटी आपोआप द्यावी लागते. तरीही ज्यावेळी आपण आपली आध्यात्मिक प्रगती नावाचा जो काय प्रकार म्हणतो, त्या लेव्हलला ज्यावेळी आपण जातो, त्यावेळी आपण या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टवर मात करायला सुरुवात करतो. पण ते मोठ्यांसाठीच आहे, छोट्यांसाठी काही नाहीये त्याच्यामध्ये. दुसरी जी गोष्ट आपल्यावर परिणाम करते ती सोशल रिस्पॉन्सेसची. म्हणजे मग त्याच्यामध्ये सोशली तुम्ही कशाला महत्व दिलंय, त्याच्यात स्टेटस येतं, इम्पॉर्टन्स येतो, डिग्निटी येते, आणि सोशल व्हॅल्यूज दॅट आर इम्पॉर्टंट टू फाइंड मेट्स, हा जो भाग आहे ते येतं. म्हणजे स्पोर्ट्स, लिटरेचर, ड्रामा, म्युझिक, आर्ट हे तुम्हाला जमायला लागल्यानंतर नक्की काय होतं असा तुम्ही विचार करा. तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला समाजात किंवा तुम्हाला अपोजिट सेक्स बद्दल अट्रॅक्शन निर्माण व्हायला सुरुवात. म्हणजे जे लोक याच्यात क्वालिफाय होतात, जे याच्यात चांगलं करतात, ते तुम्हाला आपोआप चांगले वाटायला लागतात. म्हणजे आपला हा त्याच्या मागे एक अंडर करंट असतो की ज्याच्यामुळे आपण दुसऱ्याला इम्प्रेस करण्याचा, दुसऱ्याला म्हणजेच अपोजिट सेक्स मधल्या लोकांना इम्प्रेस करण्याचा एक प्रयत्न करत असतो. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये सेम सेक्स मध्ये चढाओढ असते, अपोजिट सेक्स मध्ये चढाओढ नसते. हेही तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे तुम्ही एकमेकांचं म्युझिक अप्रिशिएट कोणाचं होतंय आणि चढाओढ कुठे होते, हाही तुम्हाला सटली गोष्टी जाणवायला सुरुवात होते. सो ह्या सगळ्या निवडी आहेत की ज्या सर्व्हायव्हलच्या, म्हणजे कितीही तुम्ही इनर्ट झालात, कितीही सारासार विचार करायला लागलात, तरी कुठेतरी थोड्याशा प्रमाणात 1%, 0.1% ह्या इन्स्टिंक्ट काम करतच असतात. किंवा उलट्या बाजूने म्हणता येईल की लहानपणापासून तुम्ही मोठं होत असताना ज्या अनुभवातून जात असतात, तिथं हे सगळं बिल्ड होत असतं आणि त्याचा पाया या 2 इन्स्टिंक्ट मधूनच निर्माण होत असतो. अशा सगळ्या थिअरीज आतापर्यंतच्या सांगतायत. तरीही सोशल रिस्पॉन्सेस हा जो भाग आहे, हा सगळाच वेगळा घडतो. म्हणजे कुठल्या समाजात कशाला महत्व येईल त्याच्याप्रमाणे तुमची आवड बदलायला लागते आणि तो हा फरक आहे. मला माझ्या विचारांमधून, आता याच्यात कुठेच थिअरीचा सपोर्ट किंवा कशाचाच मी घेत नाहीये. हे सगळं वाचून झाल्यानंतर, हा सगळा अभ्यास करून झाल्यानंतर मग मला असा विचार आला की आवड आणि निवड याच्यातला मला जर फरक करायचा असेल तर तो कसा होईल. तर ज्यावेळी मला एखादी गोष्ट करताना निखळ आनंद मिळतोय, त्याचा कुठल्याही प्रकारच्या रिमार्क्सने किंवा मला कशाही प्रकारे ट्रीट केलं गेलं तरीही ते करावंसं मला वाटतच राहतं, तर त्याला मी माझी आवड म्हणेल, जो माझा पूर्णपणे मनाचा भाग आहे. म्हणजे मला म्युझिक आवडतंय, तर मला कोणी हिणवलं, कोणी अगदीच तू बावड आहेस, मूर्ख आहेस, तुला जमत नाही, तुला काहीच येत नाही असंही म्हटलं, तरी सुद्धा मला म्युझिकमध्ये म्हणजे मला जे जमतंय ते करत राहावंसं वाटणं आणि त्याच्यात मला शांत वाटणं किंवा त्याच्यात मला प्लेजर मिळणं, हा जर भाग होत असेल तर त्याला मला असं वाटतं की ती आवड आहे. आणि जिथं कोणी थोडंसं बोललं की मला त्याच्याबद्दल शंका यायला लागते की मी हे करायला हवं का, किंवा हे मला जमत नाहीये का, याच्यात मला अजून काही इम्प्रूव्ह करायला पाहिजे का, अशा टाईपची शंका ज्यावेळी यायला लागते त्यावेळी मी म्हणेन की ती निवड आहे, ती आवड नाहीये. मग आता आपली मुलं ज्यावेळी त्यांच्या आयुष्यात काहीतरी करायचा प्रयत्न करतायत असं तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला वाटेल की ही त्यांची आवड आहे, तर आवड ती असेल की ज्याच्याबद्दल कोणीही काही बोललं तरी ते करतच राहतील. आणि निवड ती असेल की ज्याच्याबद्दल काही वाक्य आली किंवा कुठेतरी त्याच्यामुळे परिणाम व्हायला लागला आणि त्यांनी ते कमी करायचा प्रयत्न केला किंवा कमी केलं, तर ती आवड नसून ती निवड असणार आहे. राईट. सर, आवड आणि निवड या 2 गोष्टींबद्दल अगदी प्रॅक्टिकल विचार केला तर मला आता इथे सांगावसं वाटतं, की मुलांची आवड म्हणजे त्यांच्या निवडीवर परिणाम करू शकते. म्हणजे
समजा मुलांची आवड वेगळी आहे आणि पालकांना वाटतं, की मुलांची निवड वेगळी असावी आणि तेव्हा त्यांच्यावर असायला हवी. दबाव टाकला जातो आणि त्यांना त्या कडे वळवलं जातं. म्हणजे समजा मुलाला समजा उत्तम गायक व्हायचं असेल, पण तो अभ्यासात पण हुशार असेल, तर आई-वडिलांना कधीच वाटणार नाही, की त्याने गायकीकडे जावं. ते म्हणतील, की त्याने डॉक्टर, इंजिनिअर व्हावं. म्हणजे तिथे जो मुद्दा जो तुम्ही मांडलाय स्टेटसचा, इम्पोर्टन्सचा, सोशल रिस्पॉन्सेसचा तो तिथे कुठेतरी येतो, की ज्याच्यामुळे त्यांना आपली आवड ही थोडीशी बाजूला ठेवून आपली निवड दुसरीकडे वळवावी लागते. अगदी बरोबर. अगदी म्हणजे बरोबर. म्हणजे आवडीतून जेव्हा मला माझी जेव्हा आवड असते, की म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची मला आवड असते, तेव्हा मी जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो, दुःखात असतो, मग कोणतंही चॅलेंज असतं, तेव्हा माझं माइंड फ्रेश करण्यासाठी माझी आवड माझ्यासोबत असते. अगदी बरोबर. म्हणजे ती केल्यानंतर मी रिफ्रेश होतो. म्हणजे ज्यावेळी कला ही प्रदर्शनासाठी नाही, हां, त्यावेळी ती आवड आहे. त्यावरही ती ती आवड आहे. बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्यांना मला मला नाचायला आवडतं. माझा नाच बघायला कोणी असो का नसो मला फरक पडत नाही. हं. अशी बरोबर. ज्यावेळी मुलं नाचत असतात, त्यावेळी ती आवड आहे. किंवा चित्र काढायला ते चित्र काढतात आणि त्यांना काही नाही, ते करण्यामध्ये आनंद असतो आणि ते दाखवणं किंवा कोणी त्याच्याबद्दल बोलणं याचा काहीही संबंध नसतो. सो त्या सगळ्या गोष्टी जे इनर प्लेजर असं मला म्हणायचंय, त्या सगळ्या आवडी आहेत. स्पर्धेशी संबंध जोडला, की ती गडबडायला सुरुवात होते. ओके. बरोबर, काही बरोबर. लोकांनी मतं दिलेली आहेत त्याच्यावर चॅटवरती आपण बघूया. मला एकाचं हात रेज हँडचं फीचर हां. दिसतंय. मी त्यांना अनम्यूट करण्याचा प्रयत्न करतेय. पण हां, माझ्याकडनं म्हणजे ते आता आपण चर्चा करूया. त्याच्यामुळे तुम्हाला कुणाला जर तुमची मतं मांडायची असतील तर हरजित कौर यांना विनंती करतो, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता का? आपल्याकडनं अनम्यूट करा तुम्ही. स्वतःला कारण माझ्याकडनं मला तुम्हाला अनम्यूट करता येत नाहीये. हं, हं. अनम्यूट केलेलं आहे पण माझ्याकडनं मला अनम्यूट करता येत नाहीये. तर मग पार्टिसिपंटला जर बोलायचं असेल, तर ते स्वतःला अनम्यूट करून बोलू शकतात. आत्ता आपण मला असं वाटतं, की पालकांविषयी मला पालकांना एक खूपच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की मुलांची आवड म्हणजे निर्माण करणं हे पालकांच्या हातात आहे. असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मी माझ्या अनुभवातून ते सांगू शकते आणि अगदी मी सांगितलेला तुम्ही प्रयोग करून बघा आणि तुम्हाला जर वाटत असेल, की तुमच्या मुलाला वाचनाची आवड लागावी, तुमच्या मुलाला गायनाची आवड लागावी किंवा तुमच्या मुलाला काय म्हणजे त्याला ज्या गोष्टीकडे तुम्हाला वळवायचं असेल, तिथे तुम्ही मुलाला वळवू शकता आणि त्याची आवड निर्माण करू शकता आणि ती आवड निर्माण झाली, की तो त्याची निवड सुद्धा त्या क्षेत्रात करू शकतो. पण याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, की पालकांनी स्वतःचा अमूल्य वेळ आपल्या मुलांसाठी देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सर्व विचार करत आहोत, की माझं मूल असं एक्स्ट्रा टॅलेंटेड असलं पाहिजे, मल्टी टॅलेंटेड असलं पाहिजे आणि त्यासाठी जेव्हा स्त्री गर्भवती राहते तेव्हापासूनच इंजेक्शन्स काय घेतले जातात आणि गर्भसंस्काराचे धडे काय घेतले जातात आणि मग त्याच्यावर मुलांवर संस्कार करण्यासाठी काय-काय गर्भातच प्रयत्न केले जातात. पुस्तकं वाचली जातात. ते काय ते ऐकलं जातं, मंत्र ऐकले जातात आणि काय खूप प्रयत्न आपण करत असतो. पण याच्या मागचं रिसर्च जर तुम्ही बघितलं, तर खरं तर गर्भवती असताना हे सगळं ऐकणं आणि खूप जास्त ओव्हरलोड होऊन वाचन करणं हे बाळासाठी अत्यंत घातक आहे. पण या सगळ्यांच्या मागे पालकांचा जो मला हे दिसतं, की पालकांचं जे इंटेन्शन आहे ते चुकीचं नाहीये. पालकांना असं वाटतं, की माझं मूल या विश्वामध्ये म्हणजे ज्या शतकामध्ये आपण वावरत आहोत, त्या शतकामध्ये माझं मूल टिकायला हवं, जगायला हवं. त्याला स्वतःला स्वतःच्या पायावर उभं राहून या सगळ्या चॅलेंजेसला सामोरे जाता यावं. पण या सगळ्यासाठी कुठलेही इंजेक्शन्स, कुठल्याही प्रकारच्या अशा स्ट्रॅटेजी वापरून मूल कधीही
तुम्हाला वाटेल त्या मार्गावर जाऊ शकत नाही. आणि मुलांच्या या सगळ्या आवडी-निवडी जे काही निर्माण करायचं आहे, यासाठी फक्त पालकांनी वेळ देऊन जी गोष्ट त्यांच्यात आपल्याला रुजवायची आहे, ती स्वतः करायची आहे बस. गोष्ट छोटीशी आहे, की मला ती गोष्ट करायची आहे, पण ती मी करू शकतो का? हे खूप महत्वाचं आहे आणि मी जर ते करू शकलो सर मी तुम्हाला अनम्यूट केलाय दिनेश सर तुम्हाला काही बोलायचं आहे? हं. हा मला म्हणायचं होतं की आपण थोडंसं चॅट बॉक्स मध्ये जे काही प्रश्न किंवा हे आले त्याच्यापासून सुरुवात करूया. हां. म्हणजे हेच तुझे जे मांडलेले मुद्दे ते त्यांच्या प्रत्येक मुद्द्याच्या संबंधी जोडून आपल्याला बोलता येईल व्यवस्थित. चालेल, चालेल सर. एक पहिलं आहे प्रदीप औंधकरांचंच की चित्र रंगवताना रंगात रंग मिसळून काय होते, कोणता रंग बनतो हे पाहण्यात पण आनंद घेतात आणि मग चित्र. सो खरंच आहे की लहानपणी मुलांना त्या रंगांचं काय घडतंय हे फक्त बघण्यात मजा असते, त्यांना काही कळतच नसतं. म्हणजे ते जे काय घडतंय ते घडणं बघण्यामध्ये मजा असते, की तो रंग खाली एक रंग आहे आणि वरून तुम्ही ज्यावेळी रंग टाकता त्यावेळी तो पसरतो आणि तो पसरतो ही प्रक्रिया बघण्यातला आनंद ते घेत असतात. ते अ, बबल्स घेतात सर तोंडामध्ये साबणाचा फेस हो, हो, करतात आणि हो. बबल्स उडतात. ते बघण्याचा आनंद असतो. बरोबर. सो त्या प्रक्रियेतला आनंद येतो. आनंद आहे. बरोबर. आणि त्यातनं ते समजतही असतं. म्हणजे आता बबल करायला ज्यावेळी मुलं शिकतात, त्यावेळी अनेक प्रकारे गोंधळ होतात. म्हणजे तो कागद तोंडात ओला होऊन जातो आणि मग तो फुंकर मारता येत नाही. तिथपासून जी सुरुवात होते ती कागदाला ओला न होऊ देता कशी फुंकर मारायची हे हं. शिकणं त्याच्यातनं होतं. त्याच्यानंतर फुगा मोठा करण्यासाठी अ, एक व्यवस्थित प्रेशरने हवा सोडावी लागते. तो स्वतःवरचा जो येणारा कंट्रोल आहे, तो कंट्रोल मिळवण्याच्या धडपडीचा तो आनंद एक छान असतो, की ज्यावेळी जमत असतं त्यावेळी मजा येते. सो अशा या ज्या सगळ्या त्यांच्या म्हणजे लहानपणीच्या बालपणीतल्या अशा सगळ्या प्रक्रिया खूप छान असतात, एन्जॉयबल असतात. आपण जर या पद्धतीने समजायला लागलो, तर आपणही त्यांच्याबरोबर एन्जॉय करू शकतो. आपल्याला जर त्यांना जमायला पाहिजेची घाई झाली, तर मग गडबड होते. मग त्रास व्हायला सुरुवात होते. पण त्यांना ते कसे प्रयत्न करतायत, त्यांचं काय चुकतंय, त्यांना आपण काय मदत करू शकू, अशा प्रकारे जर आपण केलं, तर मग त्याच्यात खूप तुम्ही एन्जॉय करू शकाल. शिल्पांचा आहे, की मुलं बरेचदा काही गोष्टी परत-परत बघाव्याशा वाटतात मुलांना आणि ते प्रत्येक वेळेला तेवढ्याच इंटेन्सिटीने एन्जॉय करतात. फॉर एक्झाम्पल त्यांना आवडणाऱ्या कार्टूनचे तेच एपिसोड परत-परत बघणं, असं का करत असतील मुलं? ओके, खूपच छान. बाल शिक्षण हा इथला शब्द असेल. मला पानसे सरांनी शेअर केलेला त्यांचा प्रसंग इथं सांगावासा वाटतोय आता, की पानसे सर अनुताई वाघ यांना भेटायला त्यांच्या शाळेत कोसबाडला गेलेले होते. त्यांच्याबरोबर ते बराच वेळ बसायचे, चर्चा करायचे आणि ते समजून घेत होते हे सगळं. आणि अनुताई त्यांना नेहमी सांगायच्या, की "रमेश, तुला बालशिक्षण कळत नाही का?" ते पानसे सर त्यावेळी इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते. अजून बालशिक्षणात आलेले नव्हते. सो तू आपलं ते मोठ्यांनाच शिकव, तुला नाही समजणार. हं. आणि तसं ते तिथं बसलेले असताना त्यांना भेटायला एक पालक आले. दोघं आई-बाबा आणि त्यांचा छोटा मुलगा. तर तो मुलगा पटकन अनुताईंच्या मांडीवर जाऊन बसला. अनुताईंना मोठा चष्मा होता जाड भिंगाचा आणि त्याला काहीतरी कुतूहल वाटलं. सो त्याने विचारलं, "हे काय आहे?" आणि अनुताई म्हणल्या, की "चष्मा आहे." मग त्या परत त्यांच्याशी बोलायला लागल्या पालकांशी. तर बोलता-बोलता त्याने थोडा वेळ वाट पाहिली आणि परत थोड्या वेळाने परत त्याने विचारलं, "हे काय आहे?" त्याने "हे काय?" म्हटल्याबरोबर अनुताई म्हणल्या, "चष्मा आहे." असं अनेकदा झालं आणि सर इकडे अस्वस्थ झालेले होते. म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं तर तुम्ही काय याला कशाला इतका हे करताय? एकदम गप्प बसवलं असतं तर बरं नाही का? एवढं महत्वाचं पालकांशी बोलतायत आणि हा किती मध्ये-मध्ये करतोय. असे त्यांचे विचार चाललेले होते. आणि मग ते सगळं झालं. संपल्यानंतर पालक गेले आणि मग यांनी तो धरून ठेवलेला जो सगळा हे होता तो पटकन त्यांना बोलले, की "किती त्रास देत होता तो पोरगा? तुम्ही थांबवलं का नाही?" त्यांनी म्हटलं, "हेच मी तुला सांगते, की तुला बालशिक्षण कळत नाही." आणि मग त्यांनी सांगितलं, की मुलं अशी का करतात? परत-परत एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, 10दा सांगितलं तरी हे काय आहे? तर त्याच्या मेंदूमध्ये चष्मा नावाचं जोडाक्षर हे बसतच नव्हतं.
त्याला ते मनात रिहर्स करता येत नव्हतं. त्याला त्याचा बराच प्रयत्न करावा लागत होता आणि एकदा ऐकलं आणि परत ते काय होतं हे ऐकायचं होतं ना, म्हणजे नक्की काय शब्द होता. कारण आपल्यालाही जर एखादा इटालियन शब्द मी पटकन म्हणलो, तर तो परत ऐकावा लागेल. राइट? तो लक्षात येणार नाही. मग तुम्ही म्हणाल, "काय म्हणलात?" आणि मग असं एक्झॅक्ट. दोनदा ऐकलं, की मग आपल्याला लक्षात येतं. सो मुलांना 2च्या ऐवजी 10दा ऐकावं लागणार असेल, ते लक्षात येण्यासाठी. सो त्यांनी सांगितलं, की "हे बघ, तू टेप रेकॉर्डर ज्यावेळी असतो आपल्याजवळ, कोणाचं तरी भाषण आपण ऐकत असतो, एखादं समजत नसलं तर आपण काय करतो, रिवाइंड करतो आणि परत प्ले करतो. त्याच्यासाठीचं रिवाइंड प्लेचं बटन तो शब्द आहे. हे काय आहे? हे काय आहे? इज रिवाइंड एंड प्ले." आणि अशा पद्धतीने तो शिकून घेत होता. सो आता तुम्ही जे म्हणताय ते तसंच आहे, की एखादा कार्टूनचा एपिसोड त्याच्यामध्ये घटना घडते आणि ती घटना कुठल्या तरी क्रमाने घडते. त्याला त्याच्यातली ती एन्जॉयमेंट आहे आणि त्याच्या डोक्यात ती रिहर्स होऊ शकत नाही. म्हणून मग त्याला ती परत बघावीशी वाटते. सो अशा अनेक गोष्टी ते परत परत करत असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की किती वेळ म्हणजे ठोकळे लावण्याची परिस्थिती ज्यावेळी असते, तर तुम्ही बघा कितीतरी वेळ ते ठोकळे लावत असतात. कसे काय करतात असा प्रश्न असतो. एकच एक फिल्म आपण वारंवार का बघतो सर? लगान मी कमीत कमी 5-6 वेळा बघितलं असेल. मग त्यातलं त्यातलं म्हणजे दोन्ही प्रकारच्या गोष्टी हां. असू शकतात. एक एन्जॉयमेंट असू शकते आणि एक नक्की तिथं काय घडलं होतं जे मिस मिस झालं. म्हणून मला ते परत पण बघायचं असतं. मग स्पष्टता येते वारंवार बरोबर. बरोबर. एखादी गोष्ट बघितल्यामुळे त्या गोष्टीमधली स्पष्टता अधिक प्रगल्भ होत जाते आणि मग ती समजू लागतं. पुस्तक राइट. आपण एकदा वाचल्यावर लक्षात येत नाही. दुसऱ्यांदा वाचलं की थोडंफार जास्त लक्षात येतं. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा वाचलं की छोट्या-छोट्या ज्या आहेत गोष्टी त्या अधिक लक्षात येतात आणि मग बरोबर. आणखी एन्जॉयमेंट वाढत जाते. करेक्ट. आता पुढचा प्रश्न अगदी यालाच धरून आहे, की मुलांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली गेली नाहीत, तर त्यांच्या आवडी-निवडीवर फरक पडतो का? मी अगदी म्हणेल, की हो, फरक पडतो. कारण त्यांना काहीतरी समजून घ्यायचं असतं. आपण उत्तर नाही देत. उत्तर नाही देत मध्ये 2 प्रकारच्या गोष्टी करतो. एक तर दुर्लक्ष करतो किंवा रागवतो. रागवलं तरी त्यांच्या सर्व्हायव्हलला धक्का लागणार असतो, कारण शेवटी ते तुमच्यावर अवलंबून असतात. त्याच्यामुळे तुम्ही रागवलात, की त्यांना भीती वाटते, की आपलं काय होईल? त्याच्यामुळे तुमच्या गुड बुक्समध्ये असणं त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. एक सटल लेव्हलला म्हणजे त्यांच्या डोक्याला तसा विचार वगैरे नसतो. पण त्यांना नैसर्गिकरित्या ते करावं लागतं, कारण ते तुमच्यावर अवलंबून असतात. आणि मग तुम्हाला आवडत नाही म्हणून त्या काही गोष्टींपासून ते लांब जायला लागतात. आणि तिथं त्यांच्या आवडी-निवडींवर परिणाम होतो. म्हणजे तुम्ही तुमचं लहानपण आठवा, बालपण आठवा आणि तुम्हाला आठवतील असे प्रसंग, की तुम्हाला काहीतरी आवडत होतं. पण ते केलं की घरामध्ये काहीतरी वादळं व्हायची आणि त्याच्यामुळे मी त्याकडे बघणं सोडून दिलं आणि आता मोठं झाल्यानंतर ते नाही करावंसं वाटत. राइट? सो नक्की फरक पडतो. त्याच्यामुळे आपण ओपन राहणं, त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करणं, जिथं अयोग्य वाटतंय तिथं लॉजिकली काही गोष्टी अयोग्य आहेत असं सांगणं, हे जर करत राहिलो तर त्यांना त्यांच्या निवडी व्यवस्थित करता येतील. ज्यावेळी मी व्यवस्थित म्हणतो केव्हाही, त्यावेळी समाज रचनेला धरून असा भाग असतो. दुसरं कुठलंही योग्य-अयोग्य नाहीये. प्रदीप सरांचा प्रश्न आहे, की आवड-निवड जपताना त्याचे हट्टात रूपांतर होऊ नये म्हणून काय करता येऊ शकते? उदाहरण देऊन सांगाल का? कल्पना तू सांगू शकतेस एखादं उदाहरण? हां, मला काय वाटतं, की आवड-निवड समजा आता आता माझ्या मुलीला नृत्याची आवड आहे. म्हणजे ती सकाळी उठली की तिला चॉईस असतो. तिथे निवड असते तिला, की तिने अलेक्साला सांगावं, की "अलेक्सा हे गाणं लाव." की तिने टीव्हीवर ते डान्स बघून नृत्य करावं. म्हणजे ती तिची चॉईस असते आणि सकाळी उठल्याबरोबर जो व्यायाम होतो तो तसा होतो. तर ती मला सांगते, की "मम्मा मला टीव्हीवरचा डान्स लाव. मम्मा अलेक्साला सांग." आता अलेक्साला ती सांगते. आता हे उदाहरण कसं हट्टात रूपांतर होऊ शकतं, की कधी-कधी आमच्या घरात कोणी आमच्या जवळची लोकं येतात आणि तेव्हा तिचा हट्ट सुरू होतो, की "मम्मा मला डान्स करायचा आहे." आणि मम्मा मला आत्ता गाणं लावून आणि खूप सीरियस गोष्ट असली तरी तिला त्याच आवाजात, त्याच टोनमध्ये अलेक्साला सांगायचं असतं किंवा टीव्हीवर डान्स लावून बघायचा असतो आणि तिचा हट्ट सुरू होतो. तर मला असं वाटतं, की त्यात तिची चुकी नाही, तर मी पालक म्हणून अगोदर तिला तो हट्ट नाही आहे,
ती तिची क्युरिओसिटी आहे ती गोष्ट पुन्हा पुन्हा करून बघण्याची. आणि ते मूल त्यावेळेस आपली आवड म्हणजे आपल्यामधली एनर्जी काय म्हणता येईल त्याला, एनर्जी बाहेर काढू इच्छितो. ऊर्जा त्याची कन्झ्युम करू इच्छितो आणि त्याच्यासाठी पालक म्हणून मी तिला ती संधी देते आणि तिथे मी प्ले करते. आणि मी काय करायला पाहिजे, मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते कारण मी मोठी आहे आणि अशा वेळेस त्या मुलाला मी आत्ता ही माझ्या जवळ आलेली आहे. तर अशा वेळेस मी तिला सांगते, की इट्स ओके. तिला म्यूटवर गाणं लावून देते आणि आम्ही आमचं काम सुद्धा करत असतो. ती बघून ती नाचायला लागते. तिचा हट्ट पण पूर्ण होतो आणि आमचं काम पण पूर्ण होते. तर मला असं वाटतं, की मुलांचा तो हट्ट नसतो, ती आवड असते आणि ती मुलांची तिथे जर त्याचा हट्ट झाला आणि म्हणून आपण त्यांना तिथेच हे केलं, दाबून ठेवलं, त्यांच्या भावना सप्रेस केल्या, तर पुढे जाऊन ही आवड पुन्हा त्यांची निवड म्हणून करिअरमध्ये कधी त्यांना साथ देऊ शकणार नाही, असं मला वैयक्तिक वाटतं. गुड. सो मी थोडंसं ऍड करतो, की हट्ट का करतात असा प्रश्न विचारून बघा, की मुलं हट्ट का करतात किंवा कोणालाही हट्ट का करावा लागतो. तुम्हाला असं लक्षात येईल, की तिथं करावा लागतो, की जिथं आपल्याला असं वाटत असतं, की घडणार नाही, होणार नाही, मिळणार नाही. त्यावेळी हट्टाची परिस्थिती निर्माण होते. सो याच्यात 2 प्रकारे तुम्हाला अजून गोष्टी करता येतील. एक अ, अगदी लहानपणापासून आपण मुलांना काही गोष्टी शिकवायला पाहिजे. त्याच्यात सेल्फ रेग्युलेशन हा एक भाग आहे, की म्हणजे स्वतःवर ताबा मिळवायला शिकवणं, राइट? किंवा स्वतःवर ताबा मिळवता येणं. मग त्या भावनिक ताबा असेल किंवा शारीरिक ताबा असेल. सो ते करण्यासाठीचं शिक्षण हे आपल्याला प्रेमातून करता येतं. म्हणजे बालपणात ज्यावेळी भावना निर्माण होतात, म्हणजे राग येतो, चीड येते, दुःख होतं, जसं श्रुतीताईंनी काल सांगितलं, की त्यावेळेला काही करता नाही येत. साधी सरळ गोष्ट असते, जवळ घ्या. जवळ घेतलं की त्यांच्या भावना नियंत्रणात यायला त्यांना मदत होते आणि हळू त्यांना त्याची प्रॅक्टिस होते. तो हा एक भाग. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे विश्वास निर्माण करणं. जर आपण काहीतरी सांगितलं, की मी हे करीन, मी ते नंतर करीन, तर ते केलं पाहिजे. आणि जर आपण करणार नसू, तर ते आपल्याला शांतपणे, नीटपणे आणि फर्मली सांगता आलं पाहिजे, की हे घडणार नाहीये. तुम्ही कितीही वेळा म्हटलात तरी ते घडणार नाहीये. असं ज्यावेळी तुम्ही नीटपणे मांडता, त्यावेळी मुलांना लक्षात येतं, की जे घडू शकणारं असतं ते मला सहजपणे मिळतं. मला यांच्यावर विश्वास ठेवता येतो, की हे म्हणतात, की आता नंतर करू ना, 10 मिनिटांनी मी तुला लक्ष दिलं ना, तर 10 मिनिटांनी बाबा येणार आहेत येस. किंवा 10 मिनिटांनी आई येणार आहेत. असं ज्यावेळी तुम्ही वागायला सुरुवात करता, त्यावेळी तो विश्वास निर्माण होतो आणि त्या मुलाला कधीच हट्ट करावा लागत नाही. कारण आणि सर या हट्टामध्ये एक महत्वाचं आहे, की मुलांना सेल्फ रेग्युलेट जेव्हा मुलं स्वतःला करायला शिकतात, तेव्हा पालकांना सुद्धा अगोदर सेल्फ रेग्युलेट करता आलं अगदी, पाहिजे. अगदीच. हां. त्यातूनच तर शिकतो. तर ती मुलं स्वतःहून सेल्फ रेग्युलेट व्हायला शिकतात. स्वतःचा शब्द पाळणं जो तुम्ही म्हटलं, की दिलेला शब्द मुलांना मी म्हटलं, की 10 मिनिटात मी तुला जवळ येईल, तर मुलं ऐकतात. अगदी म्हणजे बरोबर. असं असं होत नाही, की मुलांना आपण म्हटलं, पण त्याचं वळण अगदी लहानपणापासून त्यांना द्यावं लागतं खरं अगदी, तर. अगदी. अगदी लहानपणापासून म्हणजे मी अगदी पाळण्यात असल्यापासून म्हणतो, की हं. साधी सरळ गोष्ट असते, की भूक लागली की मुलं रडारड करायला लागतात. बाटली तोंडात येईपर्यंत पण मुलाला थांबायचं नसतं. राइट? सो इव्हन तिथं तुम्हाला हे शिक्षण देता येऊ शकतं, की सुरुवातीला तुम्ही लगेच देत आहात. नंतर तुम्ही त्याच्यातला वेळ थोडा वाढवा. मुलाला कळू द्या, की थोडंसं थांबायचंय. आणि जसं तुम्ही हळू वेळ वाढवाल, तसं मुलाला खात्री असते, की थोड्या वेळाने येणार आहे. तुमचं जे वाक्य आहे, की "हां, मी हे तयार करते, मी आणते, चल आलं, झालं" आणि मग तुम्ही ते देता. त्या वाक्यांमधून मुलाला हळू ती जाणीव व्हायला लागते, की एवढ्या वेळानंतर येणार आहे. थोडा वेळ थांबला की मिळणार आहे. असं नाहीये, की मला आता मिळणारच नाहीये. आणि तिथपासून तुम्ही सेल्फ रेग्युलेशन शिकवू शकता. आणि पालकांनी थोडा धीर धरायला हवा तिथे. म्हणजे कसं, की ते हट्ट करताय, जाऊ दे ना हां, किती देऊन टाका. वेळची कटकट लावली आणि देऊन टाक ना थोडा वेळ मोबाईल, काय होणार आहे? थोड्या वेळच बघणार ना, असं म्हणता तो स्पॅन वाढत जातो आणि आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ती गोष्ट देत जातो आणि मग ती एडिक्ट बनते आणि मुलाचं तो हट्ट मग तो वाढत जातो. तर तिथेच आपण स्वतःला म्हणजे सेल्फ रेग्युलेशन मी जे म्हटलं पालकांबद्दल, त्याविषयी म्हटलं, की तिथेच आपण स्वतःला सेल्फ रेग्युलेट करायला हवं असं मला वाटतं. अगदी बरोबर.
मी कुंदन बढेंचा पुढचा प्रश्न घेतो की सर स्टडी हा खूप वेळेला निवडींमध्ये येतो. काहींसाठी आवड असते, पण ही निवड इम्पॉर्टंट असते. तो तुम्ही कसे गाईड करणार या निवडीबद्दल? और ही निवड काही प्रमाणात आवड होण्यासाठी. सर मी मी एक शिक्षिका म्हणून मला इथे एकदम स्ट्राईक झालं. मी अगोदर बोलणार. माझा असा अनुभव आहे, की जो शिक्षक मुलाला आवडतो, तो शिक्षक शिकवीत असलेला विषय सुद्धा मुलाला आपोआप आवडू लागतो. शिक्षक आवडतो म्हणजे काय? तर शिक्षक त्याला समजून घेतो. जो शिक्षक त्याला प्रेम देतो, जो शिक्षक त्याच्याविषयी विश्वास दाखवतो, सुरक्षितता देतो, त्याच्यासोबत आपले म्हणून वागतो, तेव्हा तो विषय, तो शिक्षक शिकवणारा विषय कितीही कठीण असो, तरी त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला तो विषय आवडू लागतो आणि मग ती त्याची आवड निर्माण होते. असा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. म्हणून निवडीकडे जर मुलांना नेलं विषयाच्या संदर्भात, तर भविष्यात निवड म्हणून अभ्यास करतील, खूप शिकतील, पण आयुष्यात सक्सेसफुल होतील की नाही यात मला क्वेशन मार्क आहे. पण आवड निर्माण होऊ शकते. फक्त त्या शिक्षकाच्या प्रती किंवा जो व्यक्ती तो विषय शिकवत आहे त्याच्या प्रती त्याला आवड निर्माण झाली तर, असं मला वाटतं. आता सर तुम्ही बोला आता. तुझ्या याच्यात थोडंसं एक ऍड करतो, म्हणजे तुझे सगळं समजून घेणं आणि त्याला उत्साहित करणं वगैरे सांगितलं त्याच्याच बरोबर, की त्या शिक्षकामध्ये हाही एक गुण असतो जो कदाचित तुझ्या मनात असेल पण तू उल्लेख नाही केला, की तो त्याला जमतील असे चॅलेंजेस देतो येस. आणि ते चॅलेंज पास केलं की त्याचं कौतुक करतो. राईट? म्हणजे त्याला जिंकण्याचं एक व्यसन लावतो, की तो काहीतरी एक नवीन थोडीशी मोठ्या लेवलचं चॅलेंज येतं आणि ते मला जमतंय, आणि मला जमतंयचा माझा उल्लेख पण होतोय, म्हणजे त्याचं कौतुक पण होतंय. सो प्रत्येक मुलाला त्याच्या त्याच्या लेवलचं चॅलेंज देणं हे शिक्षकाचं कसं बसतं. म्हणजे अगदी हुशार, खूप हुशार, म्हणजे वर्गामध्ये तो सगळ्याच गोष्टींची उत्तरं येतो, त्या मुलालाही तुम्हाला चॅलेंज देता आलं पाहिजे, की त्याला न येणाऱ्या गोष्टी तुमच्याकडनं सांगता आल्या पाहिजे, की तुम्ही विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याला जमणार नाही. असं जर चॅलेंज दिलं तर मुलांना मजा येते शिकण्यामध्ये. सगळंच मला येत असेल तरी मजा येत नाही आणि काहीच मला येत नसेल तरी मजा येत नाही. काहीतरी येतंय आणि काहीतरी येत नाही. जे येत नाही ते मी येण्याचा प्रयत्न केलो. मला कष्ट केले की ते जमतं, आणि जमलं की अॅक्नॉलेजमेंट पण येते, की मग ते छान वाटायला लागतं. ओके, पालकांसाठी सगळ्यात महत्वाचं, की अभ्यास करणं आवडणं हा मला नेहमीच असलेला पालकांचा प्रश्न येतो, की अभ्यासच आवडत नाही, खेळायचंच असतं. राईट? सो माझा साधा प्रश्न आहे, की कुठली गोष्ट आपल्याला आवडते? त्या प्रश्नाचं उत्तर अनेक आ लोकांना विचारल्यामुळे माझ्याकडे आहे, की आनंद जिथून मिळतो. ती गोष्ट जी मला जमते आणि ती गोष्ट ज्याच्याबद्दल माझं कौतुक होतं. बरोबर. राईट? या दोन पैकी ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी मला करायला आवडतात. अभ्यास करून झाल्यानंतर किती वेळा आई बाबा म्हणतात, की अरे वा, आज तू 15 मिनिटं अभ्यास केलास, आज तू अर्धा तास अभ्यास केलास, आज तू 2 तास अभ्यास केलास, किंवा अरे वा, आज एक चॅप्टर संपला वाटतं, किंवा अरे वा, आज हा टॉपिक संपला वाटतं, मस्त. आणि किती वेळा आपण म्हणतो, हा 15 मिनिटं बसतो, काही अभ्यासच करत नाही, 2 तास झाले, काही काही डोक्यात प्रकाश नाही पडला, 4 प्रश्न विचारले त्याची उत्तरं नाही आली. राईट? म्हणजे ज्यावेळी मला फीडबॅक, माझ्या कष्टाला काही फळच नाही असं ज्यावेळी दिसायला लागतं, त्यावेळी हळूहळू मी त्याच्यापासून लांब जायला लागतो, माझी त्याच्यातली आवड संपायला लागते. मी माझ्या सर्व्हायव्हलला, माझ्या आयडेंटिटी सर्व्हायव्हलसाठी निवड करायला लागतो. आणि ती निवड अशी असते, की मी अभ्यासच नाही केला तर मला काही येण्याचा संबंध नसतो, कोणी काही बोलण्याचाही संबंध नसतो. पण मी अभ्यास केला आणि मला आलं नाही किंवा मला काही येत नाही असं म्हटलं गेलं, की मला त्रास होतो. सो म्हणून माझं पालकांना सांगणं हे असेल, की थोडं जास्त काम करावं लागेल, थोडं जास्त लक्ष ठेवावं लागेल, पण तुमचा मुलगा काय करतो आहे हे बघा. अभ्यास करतो, जे काय करत असेल थोडंफार, आणि जेवढं केलं तेवढ्याला अॅक्नॉलेज करा आणि अजून करण्याची चॅलेंजेस द्या. ते केलं की ते छान व्हायला सुरुवात होते आणि आवड आपोआप निर्माण होते. म्हणजे जसं कल्पना म्हणली, की शिक्षक आवडायला लागतो, तो हेच करतो. आणि ते केलं की आवड निर्माण होते, विषयांमधली पण आवड निर्माण होते.
वेळ आहे ना कल्पना बोलू? हो, म्हणजे हो, हो. माझ्या मुलाचं एक उदाहरण द्यावंसं वाटतंय की ज्याच्यामध्ये आवडीनिवडीचा भाग जरा असेल, पण मी उदाहरण देतो आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करू. की उदाहरण असं आहे की 1 वर्ष म्हणजे मुलगा काही फार हुशार नाहीये माझा. म्हणजे अगदी स्कॉलर टॅलेंटेड असं नाही, पण चांगला आहे. म्हणजे मच मोर दॅन अबव्ह ॲव्हरेज 80-85 ते 90 याच्यामध्ये त्याचे मार्क्स असायचे. राइट? 1 वर्ष असं झालं की त्याचे केमिस्ट्रीचे मार्क्स 60च्या वर जायला तयार नव्हते. आणि त्याच्या टीचर कळकळीने त्याच्या मागे लागलेल्या होत्या. बरेच म्हणजे 6माही परीक्षा होऊन गेली तरी सुद्धा त्याचे मार्क्स काही पुढे जात नव्हते. आणि मग पेरेंट टीचर्स मीटिंगमध्ये माझ्याशी डिस्कशन झालं की असं असं झालंय. माझं नेहमीच कम्युनिकेशन असल्यामुळे शिक्षक लोक माझ्याशी मोकळे होते. ते म्हणले की सर तुम्ही आमच्याकडनं काय मदत लागेल ती घ्या, पण हा खूप छान मुलगा आहे, फक्त एकाच विषयाचं अडचण आहे आणि हे काहीतरी घडलं पाहिजे, आमच्या लक्षात येत नाही. मी म्हटलं ठीक आहे, मी बघतो माझ्या पद्धतीने. आणि मग घरी आल्यानंतर मी काही प्रश्न विचारले. मी त्याला म्हटलं की असा असा फीडबॅक आहे. हो, मला त्यांनी सांगितलंय. मी खूप अभ्यास करतोय, पण मला जमतच नाही. म्हटलं ठीक आहे, अभ्यास करतोय म्हणजे काय झालं? तर म्हटलं 5 रिव्हिजन झाल्या. म्हटलं 5 रिव्हिजन झाल्या? म्हटलं हो. आता हा इतकी हुशारी आहे, की दोनदा त्याने अभ्यास केला किंवा दोनदा ते विषय पाहिला, की तो त्याला समजलेला असायचा. 5 रिव्हिजन झाल्या तरी नाही, हे माझ्या मनालाच मान्य नव्हतं. मी त्याला विचारलं, की "ठीक आहे, काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे." म्हटलं, "तुम्ही म्हणाल तर मी अजून करतो." म्हटलं, "अजिबात करू नको." आता मला दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं दे, की याच्यातलं काही तू ऑप्शनला टाकतोय का? म्हणजे काही धडे याच्यावर प्रश्न येणार नाही म्हणून बाजूला पडतायत का? तो म्हटला, "हो." म्हटलं, "किती आहेत?" तर ते काहीतरी 2 होते. म्हटलं, "ठीक आहे. मी जर तुला म्हटलं, की ते वाच, त्याचा अभ्यास कर, तर तू करशील का?" "नाही, खूप बोरिंग आहे." सो मी म्हटलं, "ठीक आहे, नको करूस. काही हरकत नाहीये. मग आपण काय करूया?" सो मग त्याला सांगितलं, की टीचर्स तयार आहेत. सगळी मदत आपल्याला अवेलेबल आहे. तू टीचर्सना सांग, की माझ्यासाठी क्वेश्चन पेपर सेट करून द्या. तू घरी ते पेपर आणायचे, ते सोडवायचे. आता सोडवतोच आहे म्हणून टाईम लावून सोडवायचे, अदरवाईज टाईम लावून सोडवायची गरज नाहीये. पण टाईम लावून सोडव म्हणजे ती एक आपल्याला कळतं, की आपल्याला किती वेळात लिहिता येतंय. आणि मग टीचरकडे तपासायला द्यायचे. तपासायला देताना त्यांना सांग, की कुठे जिथं चुकलंय तिथं फक्त फुली मारायच्या ऐवजी काय अपेक्षित होतं हे पण जरा लिहा. सगळा पेपर लाल-लाल दिसेल, पण सांग. सो ते त्याने केलं आणि असे 3 का 4 पेपर सोडवले. त्याच्यानंतर कंडिशन अशी होती, की पेपर सोडवून झाला आणि त्याच्यातले जे प्रश्न आले नाहीत हे लक्षात येतं. फक्त तेवढ्या प्रश्नांशी संबंधित टॉपिक वाचायचे, बाकी काही करायचं नाही. आणि ते केलं आणि त्याचे मार्क 3ऱ्या का 4थ्या पेपर नंतर 80च्या वर गेले. सो बेसिकली आपण काय म्हणतोय, की एक्झॅक्टली काय अडचण आहे ही समजून घेऊन मदत केली ना, तर फायदा होतो. अभ्यास कर म्हणलो असतो, तर त्याने अजून 2 रिव्हिजन केल्या असत्या. ऑप्शनला टाकलेलं ऑप्शनलाच राहिलं असतं. त्याचा अभ्यास झालाच नसता. फोर्सफुली करायला लावला असता, हे टॉपिक तू ऑप्शनला नाही टाकू शकत, हे महत्वाचे आहेत. तर त्याने ते उडत-उडत काहीतरी केलं असतं, कारण त्याला ते आवडत नव्हतं किंवा त्याला ते समजलेलं नव्हतं. पण ज्यावेळी हा प्रश्न मला जमला नाही, याचं उत्तर काय आहे, ते कशात आहे, हे मी फक्त वाचतो आणि त्याच्या कलाने करू दिलं म्हटल्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, आवडीचा होऊन गेलं. ते 2 चॅप्टर सुद्धा यायला लागल्यावर ते आवडायला लागून गेले. राइट? सो अशा प्रकारची मदत आपल्याला करावी लागते मुलांसाठी. ओके. सर पुढचा प्रश्न घेऊया. हं. आपलं लेकरू आपल्यापेक्षाही खूप हुशार आणि स्मार्ट बनावं असं प्रत्येकाला वाटतं, पण तसं घडत नाही बरेचदा. सर इथली काही जी प्रश्न आहेत, ती पुढच्या हं. सेशनमध्ये कव्हर होणार आहेत. ठीक आहे. तर हो, मला असं मला वाटतं, असं की वाटतंय ही की प्रश्न आपण वेटिंगवर ठेवली तर चालेल? नाही, मला असं वाटतंय की जे सब्जेक्टशी कनेक्टेड आहे, आवडी-निवडीशी कनेक्टेड आहे ते आपण घेऊया. हां, आणि बाकीचे जे जनरल आहेत ते आपण पुढच्या ह्याच्यात हां. टाकूया. माझी मुलगी 8 वर्षाची आहे. ती चांगली धावते. तिला आवडते. ही निवड होऊ शकते का? असू शकते. ती कशासाठी धावते हे लक्षात आल्यानंतर. म्हणजे लोक कौतुक करतायत म्हणून जर ती धावत असेल, तर ती तिची निवड आहे. पालक म्हणून आमचं पेशन्स कधी-कधी कमी पडतो. हे पण आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर हो. करणार आहोत. अ, हे मोठ्या मुलांसोबत पण होते का? परत-परत बघण्याबद्दल जे आपण बोललं, तर हे मोठ्या मुलांसोबत पण होते का? हो, होत आता तो भावनिक भाग आहे. म्हणजे एखादी गोष्ट मला मनाला भावली, तर मी ती परत-परत बघू शकतो.
आता प्रदीप सरांचा प्रश्न आहे, की एखादी गोष्ट त्याच्यासमोर ठेवली, की आणि त्याबद्दल काहीही सांगितले तरी ते स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतात. माझ्या पार्किंगमध्ये मी एक व्हील सपोर्ट असलेली सायकल ठेवली. मुलगा रोज शाळेतून आला, की तो पाहायचा आणि तो चालवायचा आणि हे रोज करायचा आणि आज त्याला मी न शिकवता ही सायकल येऊ लागली आणि एक दिवस मला पार्किंगमध्ये नेऊन व्हील सपोर्ट काढून सायकल चालवून दाखवली आणि त्याचा आनंद हा पाहण्यासारखा होता. खूप खरंच सुंदर. मस्त. मस्तच. अनुपमा मॅडम म्हणतात, की समटाईम्स इवन इफ द पॅरेंट्स आर सेल्फ डिसिप्लिन्ड, देअर किड्स गेट टाईम टू एक्सेप्ट सेल्फ डिसिप्लिन. हाऊ टू कन्व्हिन्स देम अबाउट द इम्पोर्टन्स ऑफ सेल्फ डिसिप्लिन? आय अग्री दॅट इट नीड्स टू कम बाय चॉईस, नॉट बाय फोर्स. ओके. पहिली गोष्ट मला सांगावीशी वाटेल, की हा ॲज अ पेरेंट आपल्याला जे येतं, ते आपल्या मुलांना आलंच पाहिजेचा थोडासा आपला जो अट्टहास असतो तो आपण सोडावा. अ, बऱ्याचदा त्याचंच प्रेशर मुलांना जास्त असतं. म्हणजे आपलं परफेक्शन मुलांसाठी खूप पेनफुल होऊन जातं. सो त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने पुढे येऊ देणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. डिसिप्लिन बद्दल बोलताना परत मी म्हणेन, की का डिसिप्लिन असायला पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत याच्याबद्दल बोलणं झालं पाहिजे. मुलगा मोठा असेल असं मी गृहीत धरतो याच्यामध्ये. कारण आपण शिस्त ही पुढेच बघत असतो. सो ते कॉन्सिक्वेन्सेस बघून झाल्यानंतर त्याला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करू द्यायला पाहिजे. म्हणजे मी बऱ्याचदा असं सांगतो, की शाळेत जायला उशीर होतोय म्हणून आईची जी धडपड चाललेली असते सकाळी, मी म्हणतो 1-2दा जाऊ द्या त्यांना शाळेत उशिरा. शाळेमध्ये काहीतरी त्याची हे होते, काय शिक्षा होते. शाळेमध्ये मित्रांच्या समोर काहीतरी बोलणी खावी लागतात. हे कॉन्सिक्वेन्सेस त्यांना माहिती असू द्या. आणि मग त्याच्यानंतर त्यांना बरोबर कळतं, की नाही आई म्हणते ते बरोबर आहे, आपल्याला करायला पाहिजे. सो नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यांना खूप सेफगार्ड करू नका. जिथं अ, जीवाला धोका नाही, असे कॉन्सिक्वेन्सेस मुलांना फेस करू द्या. ते चांगलं असतं त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. पुढचा प्रश्न घेऊया, की मला माझे झाड निळ्या रंगातच काढायला आवडते असं मुलं सांगतात आणि त्याला ते काढू दिले जात नाही किंवा इतर मुलं हसतात. त्यावेळी त्याला प्रश्न पडतो नेमके काय करावे? निळ्या रंगातच झाड काढावे. तो त्याचा चॉईस आहे. हो, म्हणजे आपण त्याच्याशी चर्चा करू शकतो, की हे म्हणजे तू का काढलंस? निळा रंग काय सांगतोय? म्हणजे कशासाठी तो निळा वापरलाय? जन अगदी लहान मुलगा असेल तर मला आवडलं तर ठीक आहे, आवडलं तर आवडलं. म्हणजे याचाही एक भाग आहे माझ्यासाठी, की माझाच प्रसंग आहे हा. माझ्या लहानपणी मी काहीतरी पोपटाचा रंग बदलला आणि त्या शिक्षकांनी मला खूप रागवले होते, की "हे असं नाहीये. असा काय असा पोपट कधी असतो का?" वगैरे असं. "तू कुठे पाहिलाय का असा पोपट? असा नसतोच." आणि मग मी ते त्यावेळी ऐकून घेतलं. त्याच्यानंतर माझ्यासाठी पोपट हिरवा झाला. मग नंतर मी जगभर फिरलो आणि मग मला पोपटांचे अनेक रंग बघायला मिळाले. सो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ॲज अ एल्डर म्हणजे जग तसं आहे असंही नाहीये ना. कदाचित निळ्या रंगाचं झाड असेल कुठेतरी. सर माझ्या वर्गात एकदा एका मुलांनी काळ्या रंगाचं झाड काढलं होतं हं, हं. आणि वर्ग होता तो 4था आणि मी म्हटलं, "अरे वाह! काळ्या रंगाचं झाड." तर "कुठे बघितलंस?" तर त्यांनी मला उत्तर दिलं, की "मॅडम त्या आमच्याकडे कोल माईन्स आहे, म्हणजे कोळशाची हं, खाणी हं, आहेत. तर त्या हं, कोळशाच्या खाणी तिथे झोपडपट्टी आणि तिथे तो राहत होता." तो म्हणे, "मॅडम माझ्या घराजवळ आहे." आणि तेव्हा हं. माझ्या लक्षात आलं, की त्या कोळशाच्या खाणीमुळे त्या झाडाचा रंग पूर्णपणे काळा हं. झाला होता आणि म्हणून त्याने ते काळं झाड काढलं होतं. तर वी हॅव टू एक्सेप्ट धीस थिंग्स. म्हणजे कधीतरी अनुभव असतो, कधीतरी इमॅजिनेशन असतं. पण येस. कशालाच आपण ब्लॉक करण्यात अर्थ नाहीये. बेसिकली कदाचित असं असू शकेल पालकांच्या मनामधल्या भीती जी आपली असते, की अशा प्रकारचं काहीतरी चित्र तो काढत राहिला तर पुढे त्याला त्याचे मार्क्स मिळणार नाहीत. पुढे त्याचे काहीतरी म्हणजे त्याच्या अकॅडमिक प्रोग्रेसमध्ये अडचणी निर्माण होतील. हा जर विचार असेल, तर ते मग तुम्ही त्यांना नीटपणे समजावून सांगा, की असं म्हणजे तुला चॉईस आहे झाड काढण्याचा कुठल्याही रंगाचा, पण अशा-अशा ठिकाणी याची अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजे मग ते व्यावहारिक वेगळे वागतील आणि त्यांच्या याच्यासाठी वेगळे वागू शकतील. म्हणजे त्यांचं त्यांचं मन पण ते राखू शकतील आणि जिथं गरज आहे, तिथं त्या प्रकारे पण ते वागू शकतील.
काय एकांनी म्हटलं, की रात्री झाड मला दिसलं, रात्री झाड काळं दिसलं. हम्म. बरोबर आहे ना? असं पण होऊ अगदी. शकतं. तर प्रदीप सरांचा जो प्रश्न होता सर हट्टाबद्दल, ते म्हणतात, की चॉकलेटबद्दल मुलगा हट्ट करतो आणि मग तेव्हा त्याला सांभाळणं अशक्य होत नाही. मी पुन्हा माझं उदाहरण देईल सर. माझ्या मुलीच्या हातात बंच ऑफ चॉकलेट्स असतात आणि ती मी म्हणतपर्यंत म्हणजे ती मला विचारते, "मम्मा आता चॉकलेट खाऊ का?" आणि तिला जेवायची वेळ असते, जेवण चारायचं असतं, तेव्हा मग ती म्हणते, "बेटा आता नाही खायचं चॉकलेट. एकदा जेवण कर, मग मी तुला चॉकलेट देईल." ती शांत बसते. ती बाजूला ठेवून देते चॉकलेट, जेवण करते आणि मग मी तिला त्याच्यातला छोटासा तुकडा काढून छोटासा तुकडा बरं का, पूर्ण चॉकलेट पण नाही देत मी तिला. छोटासा तुकडा काढून तिच्या तोंडात टाकते, ती घेते. म्हणजे हा माझा अनुभव आहे वैयक्तिक, की ती लहान असण्यापासूनच खूप म्हणजे सेल्फ रेग्युलेटेड आहे. ज्याच्यामुळे आता तिच्या आवडीवर ती स्वतःचं नियंत्रण ठेवू शकते, स्वतःला सेल्फ रेग्युलेट करू शकते, स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तर ते प्रदीप सरांचं मूल किती वर्षाचा माहिती नाही आणि मला असं वाटतं त्यांना थोडंसं समजा असं असेल, तर त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थोडंसं काम करावं लागेल. ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत, की काय-काय करता येईल. तर काही आणखी जोडायचं असेल तर प्लीज. नाही, अगदीच व्यवस्थित सांगितलंस तू. म्हणजे तेच करणं अपेक्षित आहे आपण. तर बेसिकली मला मुलांमध्ये आपल्याबद्दलचा विश्वास ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी हट्ट संपतो. हो. हट्टाला कारण आपल्याबद्दलचा विश्वास नसणं हा महत्वाचा भाग असतो. तर आता मला सगळ्यांची प्रश्न संपलेली आहेत आणि मला असं वाटतं बऱ्यापैकी आवडी-निवडींवरचं एक चर्चासत्र म्हणायला हरकत नाही. हो, अगदीच. तर ते संपलं आहे. सर्वांना मला इवा पाहिजे. ओके. तर पुढचं सत्र आपण फक्त एक छोटासा चेंज आहे जो मला पालकांना सांगायचा आहे, की पुढचं सत्र शुक्रवारऐवजी शनिवारी आपण आयोजित करणार आहोत आणि ते सत्र याच वेळेवर होईल. 4 ते 5:30च्या दरम्यान होईल. फक्त दिवस आपण काही कारणास्तव या आठवड्याचा तो बदललेला आहे. पुढच्या सत्रामध्ये आत्ता जी क्वेशन्स आपण वेटिंगमध्ये ठेवलेली आहेत, हट्ट कसा पूर्ण करायचा, की मुलांना स्मार्ट आणि हुशार बनवण्यासाठी काय करायला हवं, त्याच्यानंतर आपला पेशन्स कमी पडतो, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पुढच्या सत्रामध्ये होणार आहे. पुढचं सत्र हे मी स्वतः घेणार आहे आणि त्याचा विषय असणार आहे, की बुद्ध्यांक की भावनांक. ज्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण एकत्रित करूया. समजून घेऊया मुलांना आणि पालकांना सुद्धा समजून घेऊया आणि त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन गवसणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर सर्व पालकांनी नोंद घ्यावी, की पुढचं सत्र हे शनिवारला होणार आहे आणि बरोबर 4 वाजता याच प्लॅटफॉर्मवर आणि याच लिंकला क्लिक करून तुम्हाला या सत्राला जॉइन होता येईल. तर सर, थँक दिनेश सर. खूप छान माहिती, एक नवीन माहिती नव्या दृष्टिकोनातून आवडी-निवडी समजून घेता आल्या आणि मला असं वाटतं पालकांना नक्कीच याचा फायदा होईल असं म्हणायला म्हणजे हरकत नाही. तर आता आपण जे शेवटचं एक प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे असं जे सेशन घेणार आहोत, त्यासाठी मी तुम्हाला इथेच औपचारिकरित्या इन्व्हाईट करते, की त्या प्रश्नांच्या सेशनमध्ये आपण नक्की यावं आणि त्या सेशनमध्ये पालकांच्या प्रश्नांना आपण उत्तरं द्यावीत. सर धन्यवाद सर्वांना. सर्व हां. थोडंसं बालशिक्षण आणि शास्त्रीय बालशिक्षण याचा विचार करता पालकांनी हे समजून घ्यावं आणि समजून झाल्यानंतर अ, आपल्या या मूव्हमेंटमध्ये महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेने जी मूव्हमेंट सुरू केलेली आहे, त्याच्यात सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना कळकळीची आग्रहाची विनंती करेन. आम्ही लिंक दिलेल्या आहेत. WhatsAppची लिंक दिलेली आहे. प्रत्येक सत्रामध्ये आम्ही पुन्हा त्या लिंक देत राहणार. तुम्हाला जॉइन होता येईल आणि आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट सुद्धा करता येईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत शिकण्याच्या आणि मुलांना घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये. तर धन्यवाद सर्वांना. पुन्हा भेटू येत्या शनिवारी याच वेळेवर, याच प्लॅटफॉर्मवर. थँक व्हेरी मच सर. गुड बाय. थँक यू.